कॉलेज झालं की आपण सगळे असे जॉब शोधायला धावतो. म्हणजे नोकरीसाठी सगळे धावत असतात. मीही त्यातलाच होतो. पण तू काहीतरी वेगळं केलंस. तू तुझा फूड अड्डा म्हणून ॲप सुरू केलंस. तर काय होतं नेमकं ते ॲप? जसं तू म्हणाला की कॉलेज झाल्यावरती की कॉलेजमध्ये लोक येतात कारण की त्यांचा एंड गेम हाच असतो की नोकरी. आम्हाला जॉब भेटला पाहिजे. हम्म. माझाही तोच होता. मी त्याच उद्देशाने आलो होतो कारण की मी ग्रॅज्युएशन नंतर जॉब केल्यानंतर त्यानंतर मी MBA ला आलो होतो. त्यामुळे माझं तर म्हणजे गोल अलाईन होतं की मला ह्याच्यानंतर चांगला जॉब करायचा आहे, मला मॅनेजमेंट लेवलला जायचंय. ठीक आहे, त्यासाठी मी आलो होतो MBA ला. आधी काय केलेलंस तू? सॉरी. मी त्याच्या आधी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर मी बोईसरलाच जॉबला होतो. मला 3 वर्षाचा अराउंड एक्सपिरियन्स होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, स्पेशली इन मेंटेनन्स मध्ये. तर त्यावेळेला मला असं वाटलं की यार म्हणजे टेक्निकली मी एवढा साऊंड नाहीये, टेक्निकल फील्डमध्ये मी एवढा ग्रोथ करू शकत नाही, पण माझे मॅनेजमेंट स्किल चांगले होते असं मला वाटत होतं. तर इट्स बेटर की आपण फर्दर एज्युकेशन घ्यावं, मॅनेजमेंटच्या स्किल आहेत अजून एनहान्स करावा. आणि मग मी डिसाईड केलं की चला आपण MBA साठी ट्राय करूया. मग एंट्रन्स एक्झाम वगैरे दिल्या आणि मग MBA ला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर MBA ला आल्यावरती जसं मी बोललो, उद्देश तर हाच होता की चांगला जॉब भेटावा, चांगली MNC वगैरे भेटावी, म्हणजे करिअर सेट होणार. त्याच उद्देशाने स्टार्ट केलं होतं. आणि फर्स्ट इयर नंतर तुला तर माहितीये कॉलेजला इंटर्नशिप साठी कंपनीज येतात. तर मला इंटर्नशिप मिळाली होती ऑल कार्गो लॉजिस्टिक्स मध्ये. ती लॉजिस्टिक्सची वन ऑफ द टॉप कंपनी आहे. तर तिकडे इंटर्नशिप मध्ये त्यांनी मला प्रोजेक्ट दिला होता की तुला बिझनेस मॉडेल डेव्हलप करायचंय लास्ट माईल लॉजिस्टिक्सचं, आणि त्याची मग फिजिबिलिटी चेक करायची की जे तू मॉडेल बनवलंय ते फिजिबल आहे का, ते ऑपरेशनल होऊ शकते का. त्यासाठी बिकॉज जर तू बघशील ऑल कार्गो लॉजिस्टिक्स दे आर व्हेरी गुड इन फर्स्ट माईल, मिडल माईल, लास्ट माईल मध्ये पण चांगले. अर्थ काय या गोष्टींचा? फर्स्ट माईल, लास्ट माईल. चल मी तुला सोप्या भाषेत सांगतो की समजा हा कप आहे, हा एका ठिकाणी समजा मॅन्युफॅक्चर होते. आपण इकडे पकडू, हा समजा इंदोरला मॅन्युफॅक्चर होता. इंदोरला मॅन्युफॅक्चर झाला. आता ह्यांना हा जो कप आहे तो वेगवेगळ्या जागेवरती पोहोचवायचा आहे. काही कप जातील दिल्लीला, काही जातील मुंबईला, काही कलकत्ताला, काही चेन्नईला. ठीक आहे. तर हे बनल्यानंतर जेव्हा जातात तर असं होत नाही की कंपनीतून बनला आणि डायरेक्ट मुंबईला वेदांच्या घरी आला कप. बरोबर. असं होत नाही. ही प्रोसेस आहे ना डिवायडेड असते. जेव्हा कंपनी बनते त्यानंतर ते इंदोरच्या एका जवळपासच्या हबमध्ये जाणार, जो त्यांचा लॉजिस्टिक पार्टनर असणार, तो कप रिसिव्ह करणार आणि तो इंदोरच्या एका जवळच्या हबमध्ये जाणार. हबमध्ये जाऊन ते सर्व कप तिकडे स्टोर होणार. त्यानंतर त्या हबमधून जेव्हा तो हबमध्ये पोहोचला त्या प्रोसेसला म्हणतात कंपनी टू हब, त्याला म्हणतात फर्स्ट माईल. की पहिला टप्पा तुझा पार झाला लॉजिस्टिकचा, की तू कंपनीतून तुझ्या हबमध्ये किंवा वेअरहाऊस मध्ये ते पोहोचवलं. ठीक आहे. आता वेअरहाऊस मधून ते डिस्ट्रीब्यूट होतात. आता कुठे कुठे जाणार आहे, समजा मी जसं बोललो मुंबईला, दिल्लीला, चेन्नईला. ठीक आहे. आता मुंबईला जाणारेच आहेत ते एका ट्रकनी निघाले. फॉर इकडे समजावं की एक ट्रक एवढाच मटेरियल आहे. एका ट्रकनी निघाले, समजा ते मुंबईला भिवंडी इथल्या वेअरहाऊसला आले. ठीक आहे. वेअरहाऊसला आले. आता इथून पण ते असं होत नाही की ह्या इंदोरच्या वेअरहाऊस मध्ये डायरेक्ट वेदांच्या घरी आले, नाही. ते येणार एका वेअरहाऊस मध्ये. समजा मुंबईला तर मुंबईच्या जवळपास जो मोठा वेअरहाऊस आहे त्या कंपनीचा वेअरहाऊस आहे, किंवा त्यांच्या पार्टनर 3PL कंपनी जी आहे त्यांची लॉजिस्टिक पार्टनर, त्यांचा जो वेअरहाऊस आहे तिकडे, तर तिकडे ते येणार. ठीक आहे. हा जो प्रवास आहे हब टू हब किंवा वेअरहाऊस टू वेअरहाऊस, ह्याला म्हणतात मिडल माईल. ओके. म्हणजे मधला प्रवास, की हब टू हब हा ट्रान्सफर झाला. आता ह्याच्यानंतर पण फॉर एक्झाम्पल आता हा भिवंडीच्या वेअरहाऊस मध्ये आहे, इकडून तर आता मुंबईला यायचं, ते इकडून पण एक ट्रक भरूनच येणार. असं नाही की फक्त एक कप घेऊन एक व्हेकल येणार. ते लॉजिस्टिकली तर कॉस्ट इफेक्टिव्ह आहेच नाही. एका कप साठी पूर्ण ट्रक भरून तो पाठवणार नाही ना. तो सर्व मटेरियल तो घेऊन येणार. मग आता फॉर एक्झाम्पल अंधेरीला पाठवायचं आहे, एक बोरलीला पाठवायचं आहे, एक ठाण्याला आहे, तर समजा त्याचे 50 पीसचा लॉट आहे किंवा 50 बॉक्सेसचा लॉट आहे, तो त्याने अंधेरीला पाठवला. ठीक आहे. मग अंधेरीच्या पण एका वेअरहाऊसला येणार किंवा अंधेरीच्या एक छोट्याशा हबमध्ये येणार. ओके. ठीक आहे. त्या हबमध्ये आला. हा पण मिडल माईलचाच पार्ट आहे. ओके. हा पण मिडल माईल कस्टमरकडे. येस, हा मिडल माईलचा पार्ट. आता लास्ट आहे की जो कस्टमरकडे पोहोचतो, म्हणजे ह्या हब मधून निघाला आणि तो डायरेक्ट वेदांच्या घरी आला, ओके, त्याला म्हणतात लास्ट माईल, की लास्ट लेग ऑफ लॉजिस्टिक, की शेवटचा टप्पा जो आहे ना लॉजिस्टिकचा, त्याला म्हणतात लास्ट माईल. ओके. मग त्या लास्ट माईल मध्ये आता बहुतेक खूप साऱ्या कंपनी येतात. जेवढ्या पण कंपनी, जसं आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल हायपर लोकल कंपनीवर झेप्टो म्हणा, तुम्ही ब्लिंकिट म्हणा, की त्यांच्या तुम्ही ऑर्डर केलं फोनवरून, त्यांच्या वेअरहाऊस मधून डिलिव्हरी बॉय सामान घेऊन निघतो आणि तुझ्या घरी पोहोचवतो.
ह्याच्यात तर एकच टप्पा आहे. तुम्ही म्हणतील की ह्याच्यात मला सांगा फर्स्ट माईल काय, मिडल माईल काय, लास्ट माईल काय. तर ह्याला पूर्णपणे लास्ट माईलच म्हणतात. ओके, यांचा बिझनेस फोकस फक्त लास्ट माईल. म्हणजे तुझा प्रोडक्ट डायरेक्टली कस्टमरकडे पोहोचतो ना. ज्या स्टेज पासून तुझा प्रोडक्ट कस्टमरकडे पोहोचतो त्याला म्हणतात लास्ट माईल. ओके, शेवटचा टप्पा माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचतो. आणि मी ऑल कार्गोमध्ये जो होतास ते सगळं बघायचे, म्हणजे फर्स्ट माईल लास्ट ते माईल. ती पूर्ण लॉजिस्टिक कंपनी आय थिंक सो वन ऑफ द बिगेस्ट होती. आता आय थिंक सो डिलिव्हरीने टेक ओव्हर केलं. डिलिव्हरी वन ऑफ द बिगेस्ट आहे. ओके, पण ऑल कार्गो ही खूप मोठी कंपनी इंडियातली. इव्हन ते ओव्हरसीज पण गुड्स ट्रान्सफर वगैरे करतात एअर कार्गो थ्रू वगैरे वगैरे. मग त्यांना ऍक्च्युली लास्ट माईल लॉजिस्टिकचं म्हणजे त्यांचं असं मी म्हणत नाही, बिझनेस तर होतच, पण त्यांना टेस्ट करायचं होतं की जे आम्ही इंटर्न हायर करतो त्यांच्याकडून एक प्रोजेक्ट बनवून घेऊ, बघू त्यांचं माइंडसेट कसं चालते, काही चेंजेस वगैरे ते आणतात का, त्यासाठी तो प्रोजेक्ट दिला होता. तर त्या पॉइंटवरती येऊ की त्या प्रोजेक्टवरती काम करताना जेव्हा तो बिझनेस मॉडेल मी डेव्हलप केला, तो डेव्हलप करताना म्हणजे सर्व मॉडेल्स वगैरे बनवले की त्यांचं कॉस्ट मॉडेल काय आहे, त्यानंतर रेव्हेन्यू जनरेशन कसं होणार, त्यानंतर रिसोर्स मॅनेजमेंट कसं होणार, काय काय रिसोर्सेस लागतील वगैरे वगैरे. तर त्या सर्व गोष्टी केल्या. त्या सर्व गोष्टी करताना ना एक मध्येच म्हणतात ना डोक्यात एक आयडिया आली, आयडिया ना म्हणता येणार की एक कमी जाणवली की ज्या भागात मी राहतो, म्हणजे मी बोईसर, माझं मूळ स्थान आहे बोईसर आहे. म्हणजे बोईसरला मी जन्माला, तिकडेच माझी स्कूलिंग झाली. इनिशियल ज्युनियर कॉलेज वगैरे पण तिकडेच होतं. तर तिथे स्विगी, झोमॅटो अशा काही कंपन्या नाही होत. म्हणजे मी त्यावेळेला नव्हते ज्यावेळेला मी हा विचार करत होतो. ही गोष्ट अराउंड 2017-18ची. तर त्यावेळेला तिथे असं काही सर्व्हिस नव्हती. तर सर्व म्हणतात ना की आता आपल्याकडे म्हणजे स्टार्टअप्स आहेत जेवढे, तर ऑलमोस्ट बाहेरून त्यांना प्रेरणा भेटते की कोणी US मध्ये पाहिलं असेल की अरे हा उबर इकडे सर्व्हिस आहे, बापरे सही आहे. मग ओलाने तिकडे सिमिलर लॉन्च केली. किंवा खूप साऱ्या अशा सर्व्हिसेस बाहेर असतात इनिशियली. मग इंडियामध्ये त्यांना वाटते की हा बिझनेस मॉडेल खूप छान आहे, आपण इंडियामध्ये पण हा सुटेबल आहे, इकडे पण आपण त्याच्याने रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. मग ते इंडियामध्ये लॉन्च करतात, ते रेप्लिकेट करतात. तसंच मला वाटलं की अरे यार आता हे तर बनवलंय मी आणि आपल्या इथे तर हे सर्व्हिस नाही आहे, प्लस मग बॅक ऑफ द माइंड सर्व गोष्टी चालत आहेत की यार आपल्या इंडस्ट्रियल एरिया आहेत, मोस्टली लेबर लोक राहतात, बॅचलर लोक राहतात, त्यांना फूडची रिक्वायरमेंट असणारच, ह्या सर्व गोष्टी तर आहेतच. मग आपल्याकडे पॉप्युलेशन पण ठीकठाक आहे, असं नाही की भरपूर कमी आहे, कारण की एवढ्या साऱ्या कंपन्या, एवढे लोक राहतात, रेसिडेन्शियल टाउनशिप्स आहेत. बरोबर. तर मग आपण का नाही करावं, म्हणजे आपण एक ट्राय तर देऊ शकतो ना की आपल्याकडे हा चालेल की नाही. असं करून एक फक्त एक छोटीशी कल्पना आली. ठीक आहे. मग जसं प्रोसेस होते की इंटर्नशिपची, तुझं 2 मंथचं इंटर्नशिप संपते, तू ते प्रोजेक्ट बनवून सबमिट करतोस, ते सर्व बनवून सबमिट वगैरे केलं आणि ते डोक्यात चालू होतं. मग रिसर्च चालू केली की हा ऍक्च्युअल बिझनेस मॉडेल काय असतो, स्विगी झोमॅटो कसे काम करतात, त्यांनी स्टार्ट कसं केलं इनिशियली, त्यानंतर त्यांना त्यांच्या टेकवरती किती खर्च येतो, त्यांचा सप्लाय चेन मॉडेल काय आहे, रेस्टॉरंट वगैरे ते रेव्हेन्यू कसे जनरेट करतात ह्या प्रोसेस, म्हणजे ह्या बिझनेसमध्ये वगैरे, ते सर्व रिसर्च स्टार्ट केलं. आणि रिसर्च केल्यानंतर त्यावेळेला जर तू बघते, आता तर लिस्टेड कंपनी आहेत स्विगी झोमॅटो, ठीक आहे, त्यावेळेला सर्व लॉस मेकिंग होते कंपनी. ठीक आहे, सर्व, कारण की ते बर्न एवढे करत होते, मार्केटिंग एक्सपेन्सेस म्हण किंवा डिलिव्हरी वरती म्हण. कारण की लोकांना ह्या गोष्टीची हॅबिट नव्हती, सवय नव्हती. सवय लावायची आहे. सवय लावायचा बेस्ट फंडा काय, तुला मी एक गोष्ट 5 वेळा दिली फ्रीमध्ये, तू खातोय, घेतोय, 5 वेळा घेतोय, 6व्यांदा तुला स्वतःला वाटेल यार ही मस्त गोष्ट मला पाहिजे. तेव्हा मी तुला बोललो की नाही मला 10 रुपये दे तरच दे. तुला हा ठीक आहे घे 10 रुपये, चालेल मला दे आणून. हो मी बोल 15 दे, हो 20 दे. जोपर्यंत तुला अफोर्डेबल आहे त्या रेंजमध्येच, त्या रेंजमध्ये तू घेत जाणार माझ्याकडून, कारण तुला ते कळलंय ह्याचं इम्पॉर्टन्स आणि हे तुझ्यासाठी युजफुल आहे. लोकांना की अरे यार कोण जाईल, कशाला जाईल, मी जाऊन खाली आणि कशाला 10-15 रुपये एक्स्ट्रा. येस. आणि नंतर सवय लागल्याने आता सगळेच वापरतात. येस. आणि त्याच्यावर जास्त ना तुला ऑप्शन देतात ना. आता तुझ्याकडे ऑप्शन काय की तुझ्या खालती एखादा 1-2 रेस्टॉरंट होते ते तुला माहिती आहेत, त्याच्याकडे तू जातो. आता तू फक्त ऍप ओपन करतो, तुला तिथे 100 रेस्टॉरंट दिसतात, कशावरून करू तुझ्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, मग ते तू ऑर्डर करू शकतो. प्लस इनिशियली जसं मी बोललो डिस्काउंट वगैरे हे ते, अरे बापरे एवढे स्वस्त, परंतु मला घरी आणून देतो तर चांगलंच आहे, ऑर्डर करतो. ठीक आहे, तर ते तसं अशा प्रकारे त्यांनी सवय लावली. त्यामुळे हे सवय लावण्यासाठी त्यांना खूप पैसा खर्च करावा लागला.
हे त्यांना स्पेंड करावं लागतं. असं तर नाही ना की जेवण तर फ्रीमध्ये बनत नाही, बरोबर. त्यांना रेस्टॉरंटला तर पे करायचंच आहे. हम्म. ठीक आहे, मग ते सर्व गोष्टी तर आहेत, त्यांचा खर्च तिकडे आहेच. बरोबर. पण ह्या सर्व गोष्टीसाठी त्यांना एक्सपेन्स करावा लागतो, ते त्यांनी खर्च केला. ठीक आहे, म्हणून ते लॉस मेकिंग होतं इनिशियली. हम्म. आता तर बघशील तू झोमॅटो स्विगीचा रेव्हेन्यू वगैरे किंवा इव्हन बिट्टा वगैरे तर पॉझिटिव्ह आहे सर्व. ओके. मग तू तेव्हा काय विचार केला, मग त्यांच्या पुढे आपण पुढे जाऊया त्याच हा, मुद्द्यावरती. तर त्यांचा जेव्हा बिझनेस मॉडेल बघत होतो तेव्हा एक तर दिसत होतं की यार तुला आहे ना, जर हा बिझनेस स्केलेबल करायचा आहे, खूप मोठ्या स्केलवर करायचं आहे, तर तुला पैसे लागणार, हा. तुला फंडिंगची गरज असणार, आणि आणि तुला एक टीमही लागेल. असं होणार नाही की तू केलं एकट्याने, हा मी करतोय एकटा छोटासा म्हणजे बिझनेस सेटअप केला आणि होऊन जाणार. करेक्ट. तसं होणार नाही, कारण की ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहे. ह्याच्यात सप्लाय चेन आहे, ह्याच्यात मार्केटिंग आहे, ह्याच्यात टेक आहे जो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. टेक मीन्स सॉफ्टवेअर, बरोबर. हा. तो पार्ट इन्व्हॉल्व आहे. ह्या सर्व गोष्टी इन्व्हॉल्व आहे. प्लस अजून बघशील तर लिगल पार्ट पण इन्व्हॉल्व आहे. आता जर बघशील तू रिसेंटली लोक स्ट्राईक वगैरे करतायत, हा बरोबर, डिलिव्हरी बॉय. ठीक आहे, ते सर्व पार्ट आहेत. त्यानंतर तू कुठल्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो, डिलिव्हर करू शकतो, कुठल्या नाही करू शकत, त्या सर्व गोष्टी चेक करणे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ठीक आहे, त्यानंतर जर तू बघेल की न्यू लेबर लॉ आलाय की तू एवढे पे केलेच पाहिजेत एखाद्या व्यक्तीला जर तुझ्या प्लॅटफॉर्म एवढ्या वेळ काम करतोय. करेक्ट. त्या सर्व गोष्टी चेक करणे, तो पण एक अँगल आहे की त्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टीसाठी तुला एक टीम पाहिजे ना, तू एकटा सर्व गोष्टी नाही करू शकत ना. तर ही गोष्ट एक होती की तुला ह्या सर्व गोष्टी लागणार. ह्यांचा बिझनेस मॉडेल बघू. त्यानंतर हे असं होतं की घाबरवणाऱ्या गोष्टी होत्या की यार एवढं तर होऊच शकणार नाही, एवढं कसं मी मॅनेज करणार, आणि हे ऑलरेडी एवढे मोठे प्लेयर आहेत. मी चालू केल्यावरती हे आलं तर मला तर संपवायला ना 2 मिनिटे लागणार नाही, असंच संपवते. तर मग कसं करायचं. त्यानंतर मग हे होतं की एकदम मॉरल लो करून टाकणाऱ्या गोष्टी होत्या. पण पॉझिटिव्ह साईड होती, मी चालू केलं की चल बघू की आपण स्टार्ट केलं, स्टार्टिंगला 50 डिलिव्हरी झाल्या. आपण एक रफ कॉस्ट काढू की मला सेटअपला किती कॉस्ट लागेल. इनिशियली आपण टेक एवढा हेवी डेव्हलपमेंट नाही करायची, एवढा स्पेंड नाही करायचं, एवढं इन्व्हेस्टमेंट नाही करायचं, लो स्पेंडिंग टू, बिकॉज आपण ट्रायलसाठी स्टार्ट करतोय. ओके. एक आपण एक्सपिरियन्स घेऊ की कसं जाणार, आणि वाटलं की चांगलं जाते, आपल्याला डेव्हलपमेंटची गरज आहे, मग तेव्हा बघू, तेव्हा गोष्ट. ओके. इनिशियली आपण कमी त्याच्यावरती स्पेंड करू, मार्केटिंग पण करू आपण, पण आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करू ज्याच्यात आपल्याला स्पेंड कमी करावं लागेल. असं नाही की मला अग्रेसिव्हली डिजिटल मार्केटिंग करायची, मला बीटील करायचं, ईटील करायचं. पण तू सगळ्यात आधी काय केलंस मग त्यासाठी चालू केलं की माझा रेव्हेन्यू मॉडेल बनवायला, की मी पैसे कसे कमवणार आणि किती डिलिव्हरी झाल्यावरती माझा ब्रेक इव्हन होऊ शकतो, जो माझा सध्या रिसोर्स कॉस्ट आहे त्याच्यावर. तर फर्स्ट स्टेज की रिसोर्सेस काय लागणार. रिसोर्सेस मध्ये आलं की मला एक टेक लागणार, की मला ऍप बनवायचं आहे. ऍप पण असं नाही की मला कस्टमर ऍप बनवायचं आहे, एक तर कस्टमर ऍप बनवणार, एक ऍप बनवणार जो माझ्या डिलिव्हरी पार्टनर्सकडे असणार. करेक्ट. ड्रायव्हर्स जे आपण म्हणतो डिलिव्हरी बॉय जे येतात त्यांच्याकडे असणार. एक ऍप असणार तो असणार रेस्टॉरंटवाल्याकडे. ओके. की त्याला ऑर्डर येणार, जे रिसिव्ह होणार ते त्याच्या ऍपवरती आले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक सेटअप असणार किंवा एक पॅनल असणार जो माझ्याकडे असणार, जो ऍडमिन पॅनल असणार, जो सर्व काही कंट्रोल करू शकतो. तिन्ही गोष्टी. ठीक आहे. ते एवढ्या साऱ्या गोष्टी बनवायच्या होत्या. तर आता जसं मी तुला सांगितलं, हे गोष्ट ऐकून तुझ्या मनात आलं असेल की अरे ह्याला किती खर्च लागणार ना, हे सर्व गोष्टी डेव्हलप करायचे. मला वाटलं एकच ऍप आहे झोमॅटो, तू बसलाय नाही तसं नाहीये. मी तेच बोलतो, लोकांना दिसताना खूप सिम्पल वाटतो हा ऑपरेशन, पण बॅकहँड ह्याचं खूप कॉम्प्लेक्स आहे. ओके. हे बॅकहँड समजणे खूप इम्पॉर्टंट आणि खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं स्पेंड होतो. लोक विचारतात की झोमॅटो स्विगी लॉस मध्ये का होते यार, हे काय एवढे तो डिलिव्हरी करतात. आता जर बघतील दिवसाला 20 ते 25 लाख डिलिव्हरी दिवसाला करतात. झोमॅटो स्विगी त्याच्याहून थोडेफार कमी, दोघांनी मिळून तरी 50 लाखाच्या आसपास दिवसाला करतात. तू विचार कर, फक्त 2 रुपये तू काढले त्याच्यामध्ये, तर तू किती रुपये कमवणार. 50 लाखात 2 रुपये काढले, तू 1 करोड रुपये कमवले दिवसाला ना. हा दिवस केला. 2 रुपये तर नाही कमवणार, त्याच्याहून जास्तच कमवतात. मग लोकांना खूप लुक्रेटिव्ह दिसते, पण त्याच्या पाठीने तो खर्च पण खूप आहे. तुझा खर्च एवढा जास्त आहे, सर्वात जास्त टेकवरतीच खर्च होतो. की जेवढा जास्त ट्रॅफिक आहे, 50 लाख लोक जर माझ्या प्लॅटफॉर्मवरती येतात, तर तेवढा ट्रॅफिक सांभाळायला माझा तेवढा ऍप पण स्ट्रॉंग असला पाहिजे. माझा बॅकएंड तेवढा स्ट्रॉंग असला. तू पहिलं ऍप बनवलंस की पहिले ऍप नाही बनवलं. पहिले जस्ट एक कल्पना होती की एक ऍप सारखं बनवूया, जर
कॉस्ट इफेक्टिव्ह असेल तर. ओके. म्हणजे जर एकदम इन्व्हेस्टमेंट हेवी हम्म. असेल तर नाही बनवायचं, हा. आपण काहीतरी वेगळी कल्पना करू. हम्म. जर असेल पॉसिबल तर मग बनवूया. हम्म. मग एक रफ कॉस्ट थोडं रिसर्च केलं की काय होते, काय खर्च येतो. हम्म. सो ते जर रिसर्च केल्यावरती कळलं जे बेसिक मॉडेल असतात ना, जे प्रोटोटाइप्स म्हणजे हा. ह्यांचे कॉपी, हा. ते मार्केटमध्ये म्हणजे तू म्हणतील सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे ना, हम्म. ते सेल करतात इझिली. ओके. अराउंड 1-1.5 लाख रुपयामध्ये ते लोक अच्छा. सेल करतात हा पूर्ण मॉडेल ओके. करून. त्यांना फक्त तू सांगायचं माझं रिक्वायरमेंट असं असं आहे, हे ते तुला बनवून सेल करतात. तसं एक रिसर्च करताना मी कॉस्ट काढला होता ओके. आणि 2-3 ठिकाणी मी कॉन्टॅक्ट वगैरे करून माहिती केलं की किती खर्च लागतो. तो हा. अंदाजाने एवढा आला होता हम्म. की 1-1.5 लाख 2 लाखापर्यंत जाऊ शकतो मॅक्सिमम. हम्म. ठीक आहे. तर असं करून जे रिसोर्सेस लागतात त्यांची कॉस्टिंग केली. ठीक आहे. हा तर मला कळलं की फिक्स कॉस्ट प्लस यांचं मेंटेनन्स वगैरे जे येईल ते सर्व कॉस्टिंग. त्यानंतर माझे किती डिलिव्हरीला मला किती डिलिव्हरी बॉय लागतात, त्यांना मी कसं युटिलाइज करू शकतो. कारण की युटिलायझेशन डिफिकल्ट काय ह्या फील्डमध्ये, कुठल्या वेळेला किती डिमांड येईल ते तू प्रेडिक्ट नाही करू शकत. समजा माझ्याकडे आता 10 डिलिव्हरी बॉय आहेत, पण मला आता एकही ऑर्डर नाही, 10चे 10 बसलेत काय नाही, आणि नेक्स्ट अवरला मला अचानक 50 ऑर्डर आले, मग ते 10ही कमी पडतात. बरोबर. मग त्याचं बॅलन्स कसं तू करणार ना, त्यांना तू युटिलाइज बेटर वे मध्ये कसं करणार. काही तू एका वेळेला बघशील तर तू म्हणतील की यार ते काहीच काम नाही करत, आयडल बसले, म्हणजे मी ते स्पेंड करतो, वेस्ट करतो, त्यांना तर पैसे कामी देतो, 10 लोक ठेवली, आणि एका वेळेला तुला असं वाटतं की माझ्याकडे एवढी डिमांड, मला अजून हायर करावं लागते. मग तो बॅलन्स करण्यासाठी तुला बघावं लागते की यार किती डिलिव्हरीला, म्हणजे एक डिलिव्हरी बॉय किती करू शकतो इनिशियली तरी. मग जेव्हा तू प्रॅक्टिकली जातो तेव्हा तुझं पूर्ण वेगळाच डेटा सेट येतो आणि तू याच्यावर प्लॅन करतो. पण इनिशियली प्लॅन करताना हे की समजा मी फर्स्ट डेला 30 डिलिव्हरी केल्या, तर माझ्याकडे 2 ते 3 डिलिव्हरी बॉय असले पाहिजे, ते 30 दिवसात डिस्ट्रीब्यूट होतील, ते मॅनेज करतील, थोडे डिले होतील, थोडे टाइमवर होतील, असं करून ते मॅनेज होईल. तर असं करून की समजा मला 3 डिलिव्हरी बॉय लागले, त्यांना किती कॉस्ट येईल. आणि जसं मुंबईमध्ये चालते की किंवा स्विगी झोमॅटोमध्ये चालते की पर डिलिव्हरीचे पैसे भेटतात, तर तो पर डिलिव्हरी मॉडेल इनिशियली सक्सेसफुल होईल का, कारण मी त्यांना तेवढी डिलिव्हरी नाही देऊ शकत ना. मी त्यांना देणारच, माझ्याकडे येतात 30 ऑर्डर, त्या 3 मध्ये डिवाइड होईल, 10 ऑर्डर येतील, 20 रुपये समजा मी दिले एका ऑर्डरचे, 200 रुपये भेटतील. तो सांगेल मी उद्या असं नाही बाय बाय. तर मग तो एक प्रॉब्लेम होता. मग त्यासाठी पहिले बघितलं की इनिशियली तर आपण फिक्स बेसिसवरती हायर करू. मग जेव्हा तुला समजेल की तू किती डिमांड येते, तू मॅक्सिमम किती जाऊ शकतो, मग आपण शिफ्ट करू हळू पर डिलिव्हरी. मग त्यांचा कॉस्ट ऍड केला, त्यानंतर तुझं इंटरनेट, ऑफिस, हे मॉडेलमध्ये ऍड करत होतास तू? हा, मॉडेलमध्ये रेव्हेन्यू सॉरी कॉस्ट साठी की किती कॉस्ट येतो. आणि मग डायरेक्ट प्रॅक्टिकल पहिली स्टेप काय घेतलीस तू, की प्रॅक्टिकल जेव्हा तुला लॉन्च करायचं होतं ते ऍप आधी बनवलंस की आधी हॉटेल ऍप? बरोबर, म्हणजे जे खूप साऱ्या आय थिंक 3-4 कंपनीवर माझं डिस्कशन चालू होतं की बघा, जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वाले होते, की मला असं प्लॅन आहे माझा, मला हे डेव्हलप करायचंय आणि मला ह्या गोष्टी पाहिजेत. तर बिकॉज मी खूप नवीन होतो, आता जर तुम्हाला म्हणालास की तुला जर काय बनवायचं असेल तर तू कसं सांगते, तर ती गोष्ट पूर्ण वेगळ्या प्रकारे मी सांगेल. त्यावेळेला मी नवीन होतो, त्यावेळेला मला फक्त हेच माहिती होतं की मला ह्या गोष्टी पाहिजेत, मला हे ऍप पाहिजे, ह्या ऍपवरती रेस्टॉरंट दिसले पाहिजेत, ड्रायव्हरला जशी ऑर्डर प्लेस होईल तिकडे ऑर्डर गेली पाहिजे, रेस्टॉरंटला ऑर्डर प्लेस झाली ऑर्डर गेली पाहिजे, आणि माझ्या ऍडमिन पॅनलवरती कंट्रोल पाहिजे की कुठला डिलिव्हरी बॉयला मला पाठवायचं आहे, ते मी असाइन करू शकतो वगैरे वगैरे, ह्याच गोष्टी माहिती होत्या. पण जेव्हा मी आता प्रोफेशनली काम केलं, स्विगी, पोर्टर सगळ्या कंपनीमध्ये किंवा अंकल डिलिव्हरी, तेव्हा कळलं की तुला एवढा डेटा सेटची गरज असते, खूप साऱ्या गोष्टी, ते तुला सांगणे ऍप डेव्हलप खूप गरजेचं आहे. म्हणजे तुझं एक सोप्या गोष्टीत सांगतो की कुठल्या स्टेजला मी तुलाच बघायचं आहे की मला टाइम किती गेला. फॉर एक्झाम्पल तुझ्या एका डिलिव्हरीला 30 मिनिटं लागली, आता तुला ते कमी करायचं आहे, तुला इम्प्रूव्ह करायचं आहे, 30 मिनिटाहून मला 25 मिनिटावर आणायचं. ते इम्प्रूव्ह करायला तुला बघावं लागेल ना स्टेजेसमध्ये की कुठे कुठे किती टाइम लागतोय. ह्याच्यात पण मल्टिपल स्टेज आहे. ऑर्डर असाइन झाल्यावर तो जाणार रेस्टॉरंटकडे, रेस्टॉरंटवरून ऑर्डर घेणार, मग जाणार तो कस्टमरच्या लोकेशनवर मग कस्टमरकडे जाणार आणि त्याला डिलिव्हर देणार. ठीक आहे, मग ह्यामध्ये कुठे त्याला टाइम लागतो ते बघावं लागेल. मग हे सर्वांचा टाइम तरी मेजर केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मेजर केल्या पाहिजे. तर जो अनालिटिक्सचा पार्ट होता ना,
किंवा काही गोष्टी मला पाहिजेत त्याबद्दल मला कल्पनाच नव्हती. अच्छा. की ह्या गोष्टीची हा, मला आहे ना बरोबर भविष्यात आहे. गरज असणार आहे बरोबर, हा. माझ्या बिझनेसच्या ग्रोथसाठी. हा. ह्याची तर आयडियाच नव्हती. Correct. हे एक जनरल आपण बिझनेस, आणि जेव्हा मी ऑल कार्गोचं बनवलं हा. ह्या सर्व गोष्टी तर बघितल्याच नव्हत्या ना. बरोबर, हा. हे जस्ट एक मॉडेल बनवतो आणि त्याची Correct. फिजिबिलिटी चेक केली हा. कॉस्टच्या हिशोबाने. फॉर्मॅट. येस, हा. बाकी गोष्टीच्या हिशोबाने नाही कधी चेक केलं, ऑपरेशनच्या हिशोबाने काहीच नाही चेक केलं. तर मग त्यांना असं जनरल सांगत होतं ह्या गोष्टी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. असं 3-4 जणांबरोबर चालू होतं. 1-2 जणांचे फ्री डमी मॉडेल पण चेक केले, त्यांनी प्रोसेस दाखवली, बघा असं ऑर्डर प्लेस करा, असं Okay. फ्लो आमचा आहे, असं असं असाइन होतं. मग सर्व. त्याच्या आधी तू हॉटेल मालकांना वगैरे जाऊन भेटलेलास का? नाही, अजून स्टार्ट अच्छा, नव्हतं केलं. काही आता ह्यांचा डेमो चालू आहे. हा. आता डेमो चालू असताना मग आम्ही स्टार्ट केलं. आता मला बनवायचं होतं माझ्या ऍक्च्युली कंपनीचं नाव काय असलं पाहिजे. हा. ठीक आहे, मी जे स्टार्ट करतो ऍपचं नाव काय असलं पाहिजे, हा. तिकडून स्टार्ट केलं. मग खूप लोकांनी सुचवलं की फूडवरून ठेवा, ह्याच्यावरून हा. ठेवा. मग असंच रिसर्च वगैरे करून हम्म. विचार केलं की फूड अड्डा म्हणून ठेवू, की फूड अड्डा मीन्स हा. की एक प्लेस आहे ज्याच्यावर तुम्हाला फूडचे सर्व ऑप्शन भेटतील, हम्म. असा त्याचा अर्थ होता. आणि काही लोक असेच प्रेमाने बोले दादा वगैरे, ते म्हणतात की दादा पण दिसला पाहिजे अड्डा पण, इट इज फूड अड्डा. हा. म्हणजे त्याची स्पेलिंग अशी आहे की दादा पण दिसते आणि अड्डा पण दिसतो. तर ठीक आहे. आणि असं करून मग त्याचं लोगो वगैरे डिझायनिंग वगैरे स्टार्ट केली. आपल्या कॉलेजमध्येच खूप लोकांनी हेल्प केली, मार्केटिंगचे जे होते, की असं डिझाईन करू, हे करू, ते. हम्म. मग ते डिझाईन वगैरे केलं. मग डिसाईड केलं की या रेस्टॉरंटकडे जायचं आहे, हा. त्यांना पिच करायला. आणि ज्या एरियात मी करतोय लॉन्च तिकडे त्यांना आयडियाच नाही. की आयडिया आहे की मुंबईमध्ये चालते हा. स्विगी, झोमॅटो वगैरे, हम्म. पण कसं चालते, काय चालते, त्यांना Correct, फक्त हा. मनात एक भावना होती, हे लोक खूप चार्ज करतात हम्म. आपलं प्रोडक्ट, आणि हे लोक आहे ना 25-30%, 50% हा. चार्ज करतात, बरोबर, हा. आपण बनवायचं आणि ह्यांना पैसे द्यायचे. करेक्ट. हा. हे त्यांच्या मनात भावना होती. हा. तर ते सर्व गोष्टी होती, म्हणजे ह्यांना नीट समजावं लागेल Correct, की मी हा. काय बनवतोय हम्म. आणि ते तुम्हाला कसं हेल्पफुल असणार. हम्म. मग त्यासाठी एक प्रेझेंटेबल आपण असलो पाहिजे. त्यामुळे मी विचार केला की एक काम करू, आपण एक छोटंसं आहे ना ब्राउचर काइंड ऑफ बनवू, हा. ज्याच्यात त्यांचे बेनिफिट आपण दाखवू, Okay, की हा. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आले तर तुम्हाला काय बेनिफिट होणार हम्म. आणि कसा तुमचा बिझनेस ग्रोथ होईल. Okay. असं करून मी ब्राउचर डिझाईन केलं. हम्म. हे सर्व इन हाऊस, म्हणजे स्वतःच मित्रांच्या मदतीने हम्म. वगैरे वगैरे हे सर्व आम्ही केलं. ब्राउचर बनवलं, लोगो वगैरे बनवलं, नाव बनवलं, ठीक आहे. हे सर्व प्रिंट केले. इनिशियली 10 ब्राउचर प्रिंट केले. हा. ठीक आहे. त्यानंतर विचार केला, आता चला, आता आपण रेडी आहोत रेस्टॉरंटकडे जायला. हा. आणि भीती तर असतेच की फर्स्ट स्टेप आहे, काय म्हणणार काय नाही. तर बोललं की थोडं इझी करू याला, की जो रेस्टॉरंटवाला मला ओळखतो, अच्छा, हा. म्हणजे जो इझी कन्वर्ट होऊ शकतो, हा. त्याला पहिले आपण करूया. हा. तर माझा एक ओळखीच होता, मला वाटलं हा तर होणारच इझिली, हा. ह्याच्याकडे आपण जाऊया, हा. ह्याला आपण बघू, कन्व्हिन्स करू. हा झालं की मग ह्याचा रेफरन्स यूज करू, मग बरोबर. बाकीच्यांना आपण कन्वर्ट Correct. करू. आणि ह्या सर्व चालत असताना माझं डेव्हलपरशी पण चालूच आहे. हा, बोल. त्यांचं प्रोडक्ट वगैरे चेक करतोय वगैरे वगैरे. अजून फायनलाइज नव्हतं केलं. हम्म. पहिले बघू तरी की चालणार, बरोबर. रेस्टॉरंट रेडी आहेत की नाही, त्यानंतर बघू फायनलाइज करायचे की नाही. मग मी गेलो त्या रेस्टॉरंट ओनरकडे, मी बोललो अरे मित्रच आहे, ठीक आहे, अरे या बसा वगैरे, हा. चांगल्या प्रकारे झालं. त्याला बोललो की बघ मी असं विचार करतोय, मी स्टार्ट करतोय, तर बघ तुझा हा असा बेनिफिट आहे, बघ तुझं माझ्या प्लॅटफॉर्मवरती आलो, आता जे तू हॉटेलमध्ये सर्व करतोय, ठीक आहे, त्या सर्व्हिसमध्ये तुझं शेफ वगैरे पण तेच असणार, सेम Correct. तुझ्या रिसोर्सेसमध्ये तू ऍडिशनल ऑर्डर सर्व करशील. हम्म. ते तुझ्या रेस्टॉरंटमध्ये पण येणार नाही, तुझे रिसोर्सेस यूज करणार, तो तुझा कॉस्ट वाचणार, तुला डिलिव्हरीचा पण कॉस्ट नाही, की माझे लोक येऊन तुझ्याकडून घेऊन जाणार. बरोबर, हा. त्यामुळे तुला ऍडिशनल बिझनेस वगैरे भेटेल. हम्म. त्याच्याबद्दल हा. मी तुझ्याकडून छोटीशी फीस घेणार आहे. Correct. आणि ते तुला एवढं, म्हणजे अशी गोष्ट नाही की जे तुला पॉसिबल नाही, म्हणजे इझिली आहे, तुझं बिझनेस ग्रोथच आहे. हम्म. अजून लोकांना माहिती पडेल की यार तुझं हॉटेल कसं आहे, तुझं फूड कसं आहे बरोबर, वगैरे, रीच तुझा वाढणार लोकांपर्यंत. हम्म. असं करून त्याला खूप साऱ्या गोष्टी समजावल्या, सर्व गोष्टी समजावल्या. बोला अरे वा खूप छान आहे, सर्व चांगलं आहे. मग बोललो की अरे किती कमिशन आहे तुझं? हा. त्याला म्हणालो 20% कमिशन आहे. हा. अरे बापरे, 20% तर खूप जास्त आहे यार, म्हणजे तुला तर माहिती आहे यार आमचं रेस्टॉरंट बिझनेसचं मार्जिन नसतं एवढं काय, असं तसं. तर त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या मला की नसते वगैरे, 20% पॉसिबल नाही, तू 2-3 टक्क्यावरती चालेल का तुला करून, तर आपण करू शकतो. तर मी म्हणालो नाही यार, असं तर म्हणजे मुश्किल आहे, काय की बघ माझे पण रिसोर्स कॉस्ट आहे, Correct. प्लस तुला काय ऍडिशनल कॉस्ट ह्याच्यात नाहीये.
तर त्यामुळे तुला जर तू म्हणतो की कमिशन कमी, तर तुला ऍडिशनल कॉस्ट काय, उलट तुझे पैसे वाचतच आहेत ना. तुझ्या वेटरचा कॉस्ट होता, तुझ्या इलेक्ट्रिसिटीचा कॉस्ट होता, तुझे प्लेट्स वगैरे सर्व गोष्टीचा वाचला. तुझी जो ऑक्युपाईड राहतो एकंदर फायदा होतो, की लोकं फायदा घरून होतो order की करतात. तुला ऑनलाईन ती ऑर्डर फक्त बनवून द्यायची. हम्म. तुझा जो शेफ किंवा तुझा स्टाफ जो युटिलाइज नसेल, तो युटिलायझेशन वाढेल तुझं बरोबर, तिकडे. हा. पण तो काही रेडी नाही, झाला हा. नाही. हा. पहिला सेटबॅक हा. बोलला, अरे यार जो सारा चांगला ओळखीचा म्हणजे माणूस चान्सेस होता. होते, बरोबर, ओळखीचा होता, की जिकडे वाटलं होतं की कन्व्हर्जन येणारच, हा, बरोबर. तोच फेल गेला. बाकी तर मला उभं पण नाही करणार आपल्याला. हा. हे बोललो यार, म्हणजे एकदम डाऊन झालो. मी बोललो की हा तर प्लॅन फेल आहे, इकडचे लोक रेडीच नाही. तर त्यांना एक्झाम्पलही खूप दिले की मुंबईचे खूप सारे तुम्ही चेन बघा, ते स्विगी झोमॅटो ते कसे छान अर्न करतात, त्यांचा बिझनेस एवढा ग्रो झालाय. खूप सारे तुम्ही बघतील तर त्यांनी ना रेस्टॉरंट सेटअप पण नाही ठेवलंय, त्यांनी हा. फक्त डिलिव्हरीसाठी ओपन केलेत रेस्टॉरंट, Correct. Cloud छोटे kitchen क्लाउड वगैरे, हा. किचन्स काइंड ऑफ, की किचन फक्त ओपन केले ते डिलिव्हरी करतात. हा. म्हणजे एवढा पोटेन्शियल आहे या बिझनेसमध्ये, Correct. हा. ह्या गोष्टीमध्ये. पण त्यांच्या मनात कुठेतरी ही भीती होती की जर मी तुमच्या प्लॅटफॉर्मवरती येतोय, तुमच्यावर बाकी रेस्टॉरंट ही असणार, माझे कस्टमर जे आहेत Correct. ते पहिले माझ्याकडे ऑर्डर करत होते, हम्म. त्यांना तुम्ही दुसरे ऑप्शन पण देणार, बरोबर, हा. ते दुसऱ्या कस्टमरकडे दुसऱ्या रेस्टॉरंटकडे पण जातील. बरोबर. पण त्यावेळेला ते लोक हे नाही विचारत होते की दुसऱ्याचे पण तुमच्याकडे येतील ना. ऍट द एंड विनर कोण असणार आहे, जो ज्याच्याकडे- अफोर्डेबल आहे आणि जो चांगला क्वालिटीचं हा, tasty आणि food आहे. क्वांटिटीचं बरोबर, फूड हा, देतो, बरोबर. तो विनर असणार आहे. हम्म. जर तुला तुझ्या प्रोडक्ट वरती भरोसा आहे तर तू ऑब्व्हियसली कुठेही जा, तू जिंकणार आहे Correct. हा. ना. तर ते गोष्ट त्यांना समजत नव्हती किंवा त्यांना असं होतं की ह्या गोष्टीची सध्या तरी इकडे गरज नाहीये, हा. माझा खूप चांगलं झालतोय, हे जर आलं तर मार्केट डिस्ट्रप्शन होईल, हम्म. ते सर्व गोष्टी नको म्हणून. त्यामुळे मी एकदम डाऊन झालो होतो. हा. मग मी विचार केला आता कसं करायचं. हम्म. तर खूप वेळ बसलो. त्याच दिवशी मी विचार केला, चल एक काम करू, असा रेस्टॉरंट शोधू जो न्यूली ओपन झालाय ओके, हा. सध्या आणि त्याच्याकडे एवढा बिझनेस नसणार, हम्म. तर त्याला एकदा पिच करून बघू. हा. तर माझ्या घराच्या जवळच एक रेस्टॉरंट होतं, तिथे मी गेलो, त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या, सर्व काही सांगितलं. ते खूप रेडी होते, म्हणजे ते मनापासून रेडी होते की कोणीतरी असं यावं आमच्याकडे. ओके. हा बिझनेस हा बिझनेस आणावा. त्यांनी पण विचारला प्रश्न, मेन सर्वात हा. इम्पॉर्टंट क्वेश्चन, तुमचं कमिशन किती. हा. मी बोललो 20%. हा. तर बोलले यार थोडंफार बघा, 18%. बोलले 18 बोलतोय, अरे खूप छान बोलतोय आता. तर मी बोलले नाही सर, बिकॉज आमचं कॉस्ट वगैरे एवढं आहे, तर सध्या तरी 20% असणार. हा. इन फ्युचर बघू, मी पण लॉन्च करते, न्यू बिझनेस आहे. हा. जर सर्व काही सुरळीत चालते आहे आणि जर अफोर्डेबल असणार तर आपण बघू, नंतर आपण बोलू आपल्या बिझनेस काय चालतं, मग आपण त्याच्यावरती प्लॅन करू कसं करायचं वगैरे. तर बोला ठीक आहे चालेल, मी रेडी आहे, तर आपण स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. हा. तर आता ही तर गोष्ट आहे की तो बोललाय फक्त, बरोबर, हा. ठीक आहे. उद्या मी गेलो तो पलटी मग मारू शकतो, मी सर्व रेडी करून गेलो, तो बोलला नाही ना मला तर नाही करायचं. बरोबर, हा. तर ह्यासाठी काय करायचं. हम्म. तर मी विचार केला की ना एक आहे ना काइंड ऑफ रफ ॲग्रीमेंट साईन करून घेऊ, हम्म. की बघा आमचे टर्म्स अँड कंडिशन पण असणार, किती कमिशन आहे, सर्व गोष्टी आपण मेन्शन करून देऊ, सो दॅट त्यांना पण कॉन्फिडन्स आहे आणि मला पण एक कॉन्फिडन्स राहील की हा उद्या पलटी नाही मान, जो त्या ॲग्रीमेंटची ॲज सच व्हॅल्यू नसते. बरोबर. पण तू मग ते हे रायटिंग मध्ये घेतलेस की जसं Writing? ऍपमध्ये ऍड केली, नाही. ऍक्सेप्ट करतो मी तर ऍप तेव्हा रेडीच नव्हतं ना माझं, तर मी इनिशियली पिच करतोय, हा. तर मला तर रायटिंग मध्येच घ्यायचं आहे. तर मी रायटिंग मध्ये त्यांच्याकडून घेतलं, चांगल्या म्हणजे फूड अड्ड्याचे लेटर हेड वगैरे बनवून, ओके. मग त्यांना पण वाटलं पाहिजे प्रोफेशनल आहेत हा. असं बनवून त्याच्यावरती ॲग्रीमेंट साईन करून घेतलं. ते रेडी होते, इनिशियल ॲग्रीमेंट साईन केलं. असं करून फर्स्ट रेस्टॉरंट मला मिळालं. हा. आणि फर्स्ट रेस्टॉरंट मिळाल्यानंतर मला ना नेक्स्ट खूप इझी गेले, कारण की मी त्यांचा रेफरन्स दिला, बघा ते आलेत, ते रेडी आहेत, ते आता रेडी आहेत आमच्या प्लॅटफॉर्मवरती यायला, तुम्ही पण या. मग हे जे पहिलं तुला नकार दिला आणि ज्याने होकार दिला ते एकाच दिवशी झालं की वेगवेगळं? एकाच दिवशी, एकाच एकाच दिवशी म्हणजे मॉर्निंगला झालं की नकार मिळाला, त्या स्टेजला मी होतो की नाही आता जाऊ दे. मग झोप चांगली लागली असेल. हा, मग चांगलं लागलं. आणि त्याच्यानंतर मी अजून 1-2 रेस्टॉरंटकडे गेलो, त्यांचं त्या दिवशी साईन नाही झालं, पण ते पॉझिटिव्ह होते. ओके. की हा ठीक आहे चालेल, आपण करूया ना, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे करू, तू ऍटलीस्ट तू स्टार्ट कर रेडी करायला वगैरे. मी बोललो की रेडी करण्याच्या आधी मला कॉन्फिडन्स तर पाहिजे ना की तुम्ही रेडी आहेत, तर आपण एक इनिशियल ॲग्रीमेंट साईन करून घेऊ. असं करून मी चालू केलं आणि 1 आठवड्याच्या आत मी आहे ना अराउंड 15 रेस्टॉरंट साईन केले माझ्या प्लॅटफॉर्मवरती, की ते रेडी होतं. असं केलं मी. त्यानंतर सेम
जे माझं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस होती ती आता फास्ट केली. आता मी डिसाईड केलं की आपण एक आहे ना फायनलाइज करूया वेंडर की जो मला सॉफ्टवेअर डेव्हलप करून देईल. आता ह्याच्यात प्रॉब्लेम होतात की खूप सारे टेक्निकल गोष्टी होत्या आणि माझा बॅकग्राऊंड कम्प्युटर किंवा IT रिलेटेड टेक्निकल नव्हतं. इंजिनिअरिंग माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होतं, त्यामुळे एवढं काही नॉलेज नव्हतं की टेक्निकल गोष्टी खूप साऱ्या मी समजू शकेल. तर मी विचार केला की यार ह्याच्यात आपल्याला हेल्प घ्यायला लागेल. तर माझे खूप सारे फ्रेंड्स होते जे ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होते, ज्यांना त्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज होतं. मग त्यांची हेल्प घेतली, त्यांच्याशी त्यांना पण कम्युनिकेट करून दिलं की तुम्ही एकदा बोला, बघा हे सर्व बरोबर आहेत का गोष्टी, असं करून व्हॅलिडेट करून एक वेंडर फायनलाइज केला. त्यांना सर्व रिक्वायरमेंट सांगितलं आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला स्टार्ट केली. त्यांनी फी सांगितली होती अराउंड 1.5 लाख रुपीज. ठीक आहे, इनिशियल फी. त्याच्यात पण खूप सारे कॅच होते, ते तुम्हाला नंतर कळली, स्टोरीमध्ये पुढे येतील. तर त्या सर्व गोष्टी होत्या, पण 1.5 लाख मध्ये हे एवढे सर्व सॉफ्टवेअर डेव्हलप करून तुम्हाला देणार होता विथ माय ब्रँडिंग, म्हणजे माझा लोगो वगैरे सर्व गोष्टी. अँड एवढे सर्व ॲप, रेस्टॉरंटचा एक ॲप, कस्टमर एक ॲप, ड्रायव्हर ॲप, एक ॲडमिन पॅनल, सर्व गोष्टी बनवून देणार. पण त्याला होती प्रोसेसला तो मला अराउंड 1 मंथ लागणार. मला ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस क्लोज झाली. त्यानंतर रेस्टॉरंट ऑनबोर्डिंग पण क्लोज आहे, आणि क्लोज नाहीये मग ती तर ऑनगोईंग प्रोसेस आहे, ती चालू होती. ठीक आहे, आणि सर्व मी एकटा करतोय आता सध्या तरी. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की ऍप लॉन्च होण्याच्या आधी एक आपण हाईप क्रिएट करूया की अशी सर्व्हिस येणार आहे, की ऍटलिस्ट लोकांमध्ये आतुरता असणार की यार असं काहीतरी येते. लोकांना माहित होतं तिकडे स्विगी झोमॅटो, तिकडे स्विगी झोमॅटो, इथे असं काही नाही. आणि ते हाईप केल्याने 2 फायदे होणार. एक तर लोकांना तर कळेलच, प्लस रेस्टॉरंटवाल्यांना पण कळेल की अशी काहीतरी सर्व्हिस येते. तर मी बोललो करणार कसं. खूप सारे सजेशन आले की अरे रिक्षा ब्रँडिंग कर, हे कर, पॅम्पलेट्स वाट, असं कर तसं कर. मी बोललो यार जोपर्यंत प्रोडक्ट नाही त्याच्या आधीच हे करून यूज होणार नाही, की मी वाटणार आधीच की माझा येणार आहे काहीतरी येणार आहे, त्यासाठी मी हे करणे. तर मला वाटलं बरोबर ना. आणि त्याच वेळेला डिजिटल मार्केटिंग खूप जबरदस्त चालू होती. लोक डिजिटलीच ऍडव्हर्टाइजमेंट करत होते जास्त करून. तरी स्टार्ट झाली होती ती. आता तर खूप पॉप्युलर आहेच. म्हणजे मोस्ट ऑफ द तुझं जर ऍक्विजिशन वगैरे बघशील किंवा न्यू युजर्स वगैरे जे येतात ते डिजिटलवर होतात. मोस्टली कॅम्पेन पण डिजिटलच होतात. तर त्यावेळेला सुरुवातच होती. तर मी बोललो चल आपण डिजिटलीच करू. डिजिटली पण कसं पेड कॅम्पेन नाही, पेड कॅम्पेन एवढे पैसे नव्हते आणि आयडियाही नव्हती की कसं करायचं. फेसबुकवरती पेड कॅम्पेन करायचं, इन्स्टावरती करायचंय, कसं करायचं काही आयडिया नाही, माहिती नाही. तिकडे जर तू फेसबुकवरती गेला आणि तू बघितली तुला एखादी पोस्ट तुझी जर प्रमोट करायची आहे, तिकडे खूप सारे ऑप्शन येतात, तू करूही शकतो. पण त्याला तू बेटर वे मध्ये ऑप्टिमाइज नाही करू शकतो जर तुला आयडिया नसेल तर. ओके. आणि तुला तुझं टार्गेट ऑडियन्स बोईसरच होतं, कारण ते ऍडव्हर्टाइजमेंट मुंबईमधून पाहिजे. येस. मग ते पण फायदा नव्हता. तुला एक पर्टिक्युलर सेगमेंटला टार्गेट करायचं होतं. तर मग मी विचार केला की बेस्ट वे की आहे ना आपण जे कम्युनिटी ग्रुप्स असतात ते टार्गेट करूया. की फेसबुकवरती एक ग्रुप आहे की माझा बोईसर, एक आहे बोईसर कट्टा, त्याच्यावरती 3-4 लाख लोक, 3-4 हजार लोक ऑलरेडी जॉईन आहेत. ओके. जे तिकडे वेगवेगळ्या गोष्टी टाकत असतात ते बघतात. 3-4 हजार लोक आहे म्हणजे त्याच्यावरती पोस्ट केली की त्यांच्याकडे ते जाणार. बरोबर ना. तर मी विचार केला असे ग्रुप जॉईन करूया आपण. व्हॉट्सअपवरती असो, फेसबुकवरती असो. इनिशियली फोकस फेसबुकवरती होता. फेसबुकवरचे खूप सारे ग्रुप जॉईन केले. ठीक आहे. आणि त्याच्यावरती ऍडव्हर्टाइज स्टार्ट केली, प्रमोशन स्टार्ट केलं वेगवेगळ्या पोस्ट म्हणून. ते पोस्ट पण आपण स्वतःच कॅनवावरती बनवायचो. इनिशियली तर म्हणजे एवढे चांगले नव्हते पोस्ट, पण नंतरचे जर तू बघशील माझे पोस्ट तर म्हणजे इम्प्रुव्हमेंट होती खूप सारे. मग इथे क्वालिटी पोस्ट होते, थोडे चांगले पोस्ट वगैरे करून टाकायला. तर मग ते पण नॉलेज मिळालं की कसं करतात, काय वगैरे आधी शिकलं की ह्याच्यामुळे शिकलो. कॅनवा वगैरे आधी कधी यूज नाही केलं होतं. ह्याच्यामुळे मला माहिती पण पडलं की कॅनवा वगैरे असं काहीतरी असते, त्याच्यावरती तू बनवू शकतो ह्या सर्व गोष्टी, पोस्ट वगैरे. ठीक आहे. त्या सर्व गोष्टी कळल्या, ते बनवायला चालू केलं आणि असं करून मी प्रमोशन स्टार्ट केलं. तर जसं की कमिंग सून की ही सर्व्हिस येते बोईसरमध्ये फर्स्ट टाइम, असं तुमचं लाईफ इझी बनवायला कमिंग सून असे पोस्ट दिवसाला 1-2 वेगवेगळ्या काय म्हणते ग्रुपमध्ये अपलोड करत टाकत होता. तर त्याच्यामुळे थोडासा ट्रॅक्शन भेटायला लागला. लोक म्हणाले अरे
लोकांना माहिती नाही कोण करतोय. बरोबर आहे. तर माझ्या ओळखीचीच म्हणे, अरे तुला माहितीये का असं येणार आहे सर्व. हा. अरे वा, छान आहे. म्हणजे लोकांना कळते, लोकांपर्यंत जाते, ज्यांना मी सांगितलेलं नाहीये बरोबर आहे. त्यांना पण कळते, म्हणजे ह्यांना वाया कुठून ना कुठून तरी कळते, लोकांना माहिती पडते. त्यामुळे आपली मार्केटिंग तर बरोबर चालली. ठीक आहे. त्यानंतर हे तर झालं मार्केटिंगचा पार्ट. ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न तर विसरलोच मी, की हे सर्व करायला पैसे कुठे येणार. ते नंतर विचारणार होतं की पैसे आणले. आधी तू जे म्हणालास की नोकरी करत होतास तेव्हा साठवलेलेस की काय केलं? तेव्हा साठवले होते ते तर कॉलेजच्या ड्युरेशन संपले. पण सर्वात सेफ रिसोर्स सर्वांकडे असतो, त्याचा आपले आई बाबा, पॅरेंट्स. आई बाबांकडून. हा, तुम्ही आई बाबांना कन्व्हिन्स काय केलं? अरे ते पण मुश्किल होतं, ते पण खूप कठीण होतं. पण एक पार्ट हेल्प केला, की मग त्यांचं असं होतं की यार तू MBA ला का गेला होतास, की तुला बेटर ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती, तुला बेटर ग्रोथ पाहिजे होती, म्हणून तू गेला होतास ना. मग ते तर तू विसरतोय आता इकडे, आणि तू आता मिड ऑफ द एज्युकेशन तू हे चालू करतोय वगैरे वगैरे. तर मी त्यांना ते श्योरिटी दिली की बाबा माझं एज्युकेशन वगैरे काय हॅम्पर नव्हतं, माझं कॉलेज वगैरे चालूच आहे, त्याच्या बरोबर मी करतोय, मी हे ऍडिशनल एफर्ट देऊन कॉलेज सुरू असतानाच तू बाजूला करतो. हा, सेकंड इयर आपलं स्टार्ट चालू होतं, त्याच वेळेला मी करत होतो, की हे सर्व चालूच होतं त्याच वेळेला. तर तेच त्यांना श्योरिटी दिली की हे सर्व हॅम्पर होणार नाही. त्यांना पण तू काय पार्टनरशिप पर्सेंट वगैरे दिलेस का काही? जेव्हा मी रजिस्टर केलं फूड अड्डा, तर ते पार्टनरशिप मॉडेलवरतीच केलं होतं, आणि माझी पार्टनर माझी मम्मी होती. अच्छा. मग ते ठेवण्यामागे उद्देश माझा वेगळा होता, की कोणतरी लेडी असावी पार्टनरशिप मध्ये, कधी काही फ्युचर बेनिफिट भेटेल वगैरे, आणि प्रोप्रायटरशिप नको ठेवायला, पार्टनरशिप मध्ये ठेवू करून, असं करून मी ठेवलं होतं. पण बाकी त्याच्यामध्ये असं काय नाही, 50-50 मध्येच होतं, डिवायडेड पार्टनरशिप होती म्हणून. पण बाकी त्याच्यामागे दुसरा हेतू काय नव्हता. पण त्यांना समजावणे डिफिकल्ट होतं, पण त्यांना समजावलं की बघा असं असं बिझनेस आहे. त्यांना एवढं नाही टेक वगैरेचं माहिती असतं, पण त्यांना इझी लँग्वेजमध्ये समजावलं की बघा हे असं लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करते लोकांचं, त्यामुळे खूप हेल्पफुल होते, आणि ऑलरेडी असे ऍप आहेत मुंबईमध्ये, खूप चांगले करतायत वगैरे वगैरे, अशा गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी बघितलं नाही की स्विगी झोमॅटो काय करते किंवा लॉस मध्ये नाही. तेव्हा त्यांना माहिती, त्यांना सांगितलं असतं तेव्हा त्यांनी नाही इन्व्हेस्ट केलं असतं. तर त्यांना एवढं सांगितलं की बघा इथनं एवढा बिझनेस करतात, नंतर लॉस मध्ये ते गोष्टी नाही सांगितल्या, एवढं सांगितलं बघा एवढा बिझनेस करतात, एवढं ऑर्डर्स करतात वगैरे वगैरे, एवढं सर्व गोष्टी करतात, आणि आपल्या एरियामध्ये तर नाहीये, पोटेन्शियल आहे की टायर 3 मध्ये आपण टार्गेट करू शकतो. त्यांचं प्रेझेन्स टायर 1 टायर 2 मध्ये आहे. आपण खूप साऱ्या अशा सिटी आहे जिकडे पॉप्युलेशन आहे, जिकडे नीड आहे, जिकडे युज केस बनतोय, तिकडे लॉन्च करू शकतो आपण. तर आपण पण बनवू शकतो आपला बिझनेस ह्याच्यामध्ये. तर आता मला माहिती नाही ते किती कॉन्फिडंट होते. आता पुत्र पाळी त्यांनी केलं इन्व्हेस्ट, किंवा त्यांना वाटलं की ठीक आहे, ते मला माहिती नाही, पण त्यांनी बोलले ठीक आहे चल, तुला करायचं एक स्टार्ट म्हणून आपण करूया, पण तुझं एज्युकेशन आणि जो एंड गोल आहे तो हॅम्पर नाही झाला पाहिजे, ठीक आहे, ते तू श्योरिटी दे. तर बोललं ठीक आहे, त्याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही होणार, करू. तर ते बोलले ठीक आहे चालेल. तर किती इन्व्हेस्टमेंट असतात, बोललो बाबा 2-2.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट होणार म्हणून, असं करून. तर बोलले ठीक आहे चालेल, आपण करू. ठीक आहे. तर इनिशियल जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला लागलं, खर्च थोडंफार. त्यानंतर रिसोर्स मॅनेजमेंट असं पण केलं की आता जे ऑफिस पाहिजे, ते बोललं की यार ह्या गोष्टीसाठी मी ऑफिस वगैरे रेंटवरती घेणार, तो कॉस्ट होणार, ऑफिसमध्ये सेटअप करावं लागेल, तुला PC बाय करावं लागेल, लॅपटॉप बाय करावं लागणार, इंटरनेट कनेक्शन, ते सर्व करावं लागणार. तर मी विचार केला की यार ह्याला पण थोडं ऑप्टिमाइज करूया. तर माझ्या मित्राचंच बिझनेस होता, त्याचं स्वतःचं शॉप होतं, त्याचं काइंड ऑफ आधार सेंटर होतं आणि सायबर कॅफे सारखं शॉप होतं. त्याच्याकडे कम्प्युटर वगैरे सर्व होतं, इंटरनेट होतं, आणि त्याच्या ऑफिसच्या पाठीमागे एक म्हणजे अराउंड 5x10 एक छोटासा केबिन सारखं होता, एम्प्टी, तिकडे त्याच्या बाकी वस्तू ठेवायचा. तर मी त्याला बोललो की यार तुम्हाला यूज करू देशील का, त्याचा लॅब कम्प्युटर वगैरे सर्व होतं. तर बोलला की चालेल. मी बोलला तुला मी रेंट देईल, काही जे पण काय थोडंफार होईल ते मी रेंट तुला देईल. तर तो रेडी झाला. ते बोलला अरे वा चांगला आहे, माझा ऑफिसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, प्लस मला रिसोर्स पण नाही बाय करायचे, काहीच मला कम्प्युटर लॅपटॉप वगैरे बाय नाही करायचे, इंटरनेट कनेक्शन नाही, किती पैसे गेले असते, तो प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह झाला. त्यांनी मला तो केबिन दिला, आतमधल्या साईडला होता त्याच्या शॉपच्या, तिकडे त्याचा PC होता, त्या PC वरती माझं ऍडमिन पॅनल सेटअप केलं, त्याचं फास्ट इंटरनेट कनेक्शन होतं. तर सर्व
म्हणजे फॅसिलिटी जे रिक्वायर्ड होत्या ते होत्या. मग तो प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह झाला. आता नेक्स्ट होतं की जे डिलिव्हरी बॉयज असणार त्यांना बॅग लागणार, ठीक आहे, त्यांना टी शर्ट लागणार. म्हणजे टी शर्ट असं ह्याच्यासाठी की तुझ्या ऍपची किंवा तुझ्या प्रोडक्टची ब्रँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट व्हावी त्यासाठी पण. आणि थोडं एक कसं सेम टी शर्ट मध्ये असं थोडं युनिफॉर्म मध्ये असं वाटते, त्यामुळे कस्टमरला पण ट्रस्ट जनरेट होतो की चला हा प्रॉपर युनिफॉर्म वगैरे आले, चांगले लोक आहेत. त्यासाठी पण टी शर्ट वगैरे पाहिजे होतं, युनिफॉर्म पाहिजे होता, कॅप वगैरे. मग ते थोडीफार गोष्टी पाहिजे होत्या. मग ते सर्व परचेस वगैरे केलं. असं करून मला अराउंड 1.7 चा खर्च आला ऍप वगैरे नाही चालेल. तर 1.7 लाख पर्यंतचा खर्च आला त्यावेळेला, ठीक आहे. आणि ऍप वगैरे डेव्हलप झालं, रेस्टॉरंटला ऑनबोर्ड केले. आता ऑनबोर्ड केल्यानंतर पण त्याच्यात पाठी प्रोसेस असते की त्यांचे मेन्यू वगैरे ऑनबोर्ड करा, त्याचे प्राइजेस वगैरे हे ते. तर आता रेस्टॉरंट पण शहाणे आहेत, त्यांना बोललो तुम्ही 20% कमिशन. तर त्यांनी काय केलं, सर एखादी गोष्ट 100 रुपयाची त्यांच्या हॉटेलला आहे, मला म्हणतात की 120 रुपयाची आहे. त्यांनी त्यांचा मार्जिन तिकडून काढला डायरेक्टली. तर ते मला कळालं. तर मी त्यांना ते त्याच्यावरती म्हणालो की सिम्पल गोष्ट आहे की कस्टमरला ना कधी पण हे ना वाटलं पाहिजे की इकडे गोष्टी महाग भेटतात, रेस्टॉरंटमध्ये स्वस्त भेटतंय, मग त्यांचा तर काही बेनिफिट होत नाही ना. तर हे ठेवू नका. ह्याच्याने काय होणार माहिती, तुम्हाला इनिशियली वाटेल की यार मी तर माझा तर लॉस नाही, पण तुम्हाला बिझनेस नाही येणार इन फ्युचर. जो रेट आहे, जो अफोर्डेबल रेट आहे त्या रेटवरती देतोय त्यालाच ऍट द एंड बिझनेस भेटेल. तर ते नका करू. असं करून मी 1-2 रेस्टॉरंटला ना नाकारले की तुम्ही रेट वाढवून देताय तर नका, की मला नको सध्या तरी, की मला तर सेम रेट ठेवाय तर माझ्याकडे कस्टमर येणार, नाही तर नाही येणार. ते आम्ही जाऊन घेऊन येऊ ना, काही 20% फरक पडतो डायरेक्टली. तो मी ते बेटर आहे मी तिकडे जाऊन घेऊन येतो. मी नाही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जात. तर मग ते मेन्यू वगैरे ऑनबोर्ड करणे स्टार्ट केलं. सर्व इनिशियली मी आणि माझे मित्र वगैरे आम्ही सर्वांनी स्टार्ट केलं करणे, ऑनबोर्ड वगैरे सर्व केलं. आणि दिवस आला की ज्या दिवशी लॉन्च व्हायचं आहे त्याचं पण सर्व ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे सोशल मीडिया वगैरे तेच केलं की ह्या डेटला लॉन्च आहे, ह्या डेटला लॉन्च आहे, रेडी राहा. लोक खूपच रेडी होते. म्हणजे एवढे रेडी होते की त्या दिवशी मला पहिला प्रॉब्लेम समजला माझ्या बिझनेसमध्ये. सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता, मी ऍप लॉन्च केलं, 10 वाजता टाइम होता, सर्व लॉन्च केलं. लॉन्च केल्यानंतर त्याच्यावरती एवढी ट्रॅफिक आली की माझा सर्व्हर आहे ना डाऊन झाला. आणि माझे ऍप काम करणे बंद झाले, सर्व ऍप. अच्छा. कारण की प्रॉब्लेम असा होता की हे सर्व गोष्टी मला नंतर कळायला. तू एक्सपेक्ट केलं असेल की यार थोड्या ऑर्डर येतील आणि मी वाढवत देईन. म्हणजे ऑर्डर त्यावेळेला एवढ्या नव्हत्या, पण लोक जाऊन बघतायत, तुझ्या प्लॅटफॉर्मवर जातात, मेन्यू बघतायत, रेस्टॉरंट बघतायत, सर्व गोष्ट चेक करतात. ठीक आहे. ऑर्डर मला फर्स्ट डेला मी तुला सांगतो मला 30 ऑर्डर्स आले होते. ते पण एक्सपेक्टेड नव्हतं. मला होतं की 10-12 येतील, लोकांना माहिती नव्हतं. पण 30 ऑर्डर त्या दिवशी फर्स्ट डेला आल्या होत्या माझ्याकडे. पण जेवढा ट्रॅफिक आला होता ना, ट्रॅफिक मीन्स केवढे लोक बघतायत की हे काय 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 वगैरे डाउनलोड करून ऍप डाउनलोड वाढतायत. तर प्रॉब्लेम असा होता, जेव्हा मी माझ्या डेव्हलपरशी बोललो तो म्हणाला की बघ कसं असतं ना, आपण आहे ना गुगलची फ्री सर्व्हिस यूज करतोय, गुगल जिओ लोकेशनची, जिओ टॅगिंगची, जी काय करते तुझे जे आता तुझा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये ना तुझा कस्टमरचा पण लोकेशन घेतोय. जेव्हा कस्टमर जातोय आपण तेव्हा मग त्याला नियर बाय दिसतं, त्याचं लोकेशन घेईल तेव्हाच दिसेल ना. त्याचं लोकेशन घेतोय, तुझे ड्रायव्हरचे पण लोकेशन एका ऍपमध्ये घेतोय, असं खूप सारे लोकेशन तो घेतोय. तर गुगल आहे ना त्यावेळेला 1 लाख जिओ टॅगिंग फ्री द्यायचं पर डे. हा आपल्याला वाटतं 1 लाख, बापरे 1 लाख तर कसं संपणार आहे. यू संपतो फटाक करून संपतात का, एव्हरी फ्यू सेकंड्स मध्ये तो लोकेशन नवीन तुझी घेतो. तूच आहेस पण लोकेशन तुझे नवीन लोकेशन घेत होतो ना. कारण की तो नाही घेणार तर त्याला कसं करणार की तू आता आहे, तू 5 मिनिटांनी दुसरी कुठे गेला, तर तो कसा ट्रॅक करणार ना. तुझ्या ऍपमध्ये ते आता जसं आपल्याला दिसतं झोमॅटो स्विगीवरती की माणूस येतोय, ट्रॅव्हल करतोय, सर्व होतं 1.5 लाखात सर्व होतं. तर त्यासाठी पण तो लोकेशन घेतो, ड्रायव्हरच्या पण घेतो प्लस कस्टमरच्या पण घेतो, की कस्टमर जिकडून प्लेस करतोय त्याचे नियर बाय रेस्टॉरंट दाखवणार येतो, त्याच्या सारखं लोकेशन करेक्ट. असं करून ते 1 लाख जे आहेत ना ते डेच्या 1 तासामध्ये संपले. आणि झालं काय की माझं झालं, त्यांनी ऍप डाऊन,
आता कस्टमर ओपन करतो त्याला काहीच दिसत नाही. हम्म. तर फर्स्ट डे असा एक्सपिरियन्स झाणे जेव्हा तू बरोबर. एवढी ब्रँडिंग केली, सर्व मार्केटिंग केली आणि बरोबर. कस्टमर ओपन करतो त्याला दिसते की हे तर चालतच नाहीये, हा. तर खूप खराब बरोबर, गोष्ट होती. बरोबर. आणि त्यानंतर मला हे पण कळलं, तो म्हणाला की जर तुम्हाला पाहिजे की 1 लाखानंतर हे चालला पाहिजे, तर त्यानंतर ते बिल करतात. ओके. गुगल बिल करतो, तुम्हाला बिलिंग करतो, हा. जेवढं तुमची टॅगिंग होईल त्यानुसार तुम्हाला कॉस्ट जातो तो. ओके. मला लमसम किती कॉस्ट जातोय, हा. तर ना तुम्हाला 5-6 हजाराचा कॉस्ट, तुम्हाला म्हटलं महिन्याचा ना, दिवसाला म्हणे. अच्छा. तर मी म्हणाला अरे बापरे, इथे तर खूपच आहे. मी बोललो हा. यार हे पॉसिबल नाही, हा. दुसरं काही वे आहे तर मला सांग, आपण मॅन्युअली शिफ्ट होऊ शकतो ह्या हा. गोष्टीमध्ये. ओके. तर त्याने मला सोल्युशन दिलं की एक काम करू, जे कस्टमरसाठी आपण ट्रॅक करतो त्यांचं लोकेशन ते हा. ऑफ करू, आपण ते मॅन्युअल करू. फॉर एक्झाम्पल तो इनिशियली गेला, तो सिलेक्ट करणार तिकडे बोईसर सिटीमध्ये आपण त्यांना वेगवेगळे लोकेशन देऊ, ऑप्शन देऊ, आपण मॅन्युअली एंटर करून टाकून देऊ, ड्रॉप डाऊन देऊ ओके. की ह्या लोकेशनला मी तो लोकेशन सिलेक्ट कर, मग त्यानुसार त्याला रेस्टॉरंट दिसते. हा. मग ह्याच्यातून आपण पूर्ण गुगलचं जिओ टॅगिंग काढून काढून दिले. हा, निघाल. बरोबर. ठीक आहे. पण मी त्याला बोललो की आपण ड्रायव्हर साईडला कसं नाही, ड्रायव्हरचं तर चालूच मेन राहील. मेन गोष्ट तीच आहे की त्यांना ट्रॅकिंग दिसली पाहिजे कस्टमर. तुला इनिशियली ड्रायव्हर साईडला राहू दे, बघू किती संपते का तुझं बरोबर. जे गुगल टॅगिंग आहे की गुगलची जिओ लोकेशन आहे ते संपते का. पण त्यांनी त्या दिवशी काय केलं, तर मॅन्युअल वरती शिफ्ट केलं. ते बोललं चल ठीक आहे, असं करून बिझनेस स्टार्ट केलं. इनिशियली जसं मी बोललं की 3 डिलिव्हरी बॉय होते हायर केलेले मी. आता तिकडे पण प्रॉब्लेम्स खूप सारे. 3 डिलिव्हरी बॉय होते, त्यातल्या तिघांची फायनल झालं होतं, सॅलरी वगैरे फायनल झाली होती, तर फिक्स वरती ठेवले होते काय की तुम्ही या काम करा, तुम्हाला एवढी सॅलरी भेटणार, एवढ्या ते ह्या वे मध्ये काम करायचं आहे, तुम्हाला एवढी सॅलरी भेटणार वगैरे. फर्स्ट डेलाच 2 आले, 1 आला नाही. सॅलरी मिळणार. तरी नाही आला. तर ठीक आहे बोललं, तर चल फर्स्ट डे आहे तर 2 लोक तरी काम झालं. 30 डिलिव्हरी होते, वेगवेगळ्या टाइमला आल्या, त्याच काय प्रॉब्लेम आला. त्यानंतर भरपूर लोक माझे हेल्प करण्यासाठी होते, म्हणजे जो मी माझा मित्र म्हणालो ज्यांनी शॉप वगैरे दिलं होतं, माझे फॅमिली मधले लोक म्हणा, ते सर्व हेल्प करत होते, माझे रिलेटिव्ह म्हणा की चला ह्याला काही पण गरज असेल आपण करू हेल्प. इव्हन कधी तर डिलिव्हरीलाही जायचे. ओके. अरे हा, म्हणजे एवढ्यापर्यंत मला हेल्प केलेली आहे. हा. किंवा माझ्या वडिलांनी मला हेल्प केली ह्या गोष्टीत. अच्छा. मग तेही असं कधी नाही बोलले की मी नाही जाणार म्हणून. हा. बोलले ठीक आहे दे, मी जातो ना यार, मी तर आहे रिकामी आहे मी सध्या, हा. दे मला, ओके. तुझ्याकडे नाही आहेत मुलं तर मी जातो. हा. असं करून स्टार्ट केलं. हळूहळू विदिन 2 मंथ्स आम्ही 100 डिलिव्हरी पर्यंत पोहोचलो, सेम मॉडेलवरती. मध्ये मध्ये व्हायचा इश्यू की ज्या वेळेला अचानक ट्रॅफिक, इव्हनिंगच्या वेळेला अचानक ट्रॅफिक आली की ते डाऊन परत लॅग करायचं. कारण की आता ट्रॅफिक वाढत चालली, अजून वाढत चालली, जी इनिशियली होती त्याच्याहून जास्त होत चालली. ओके. मग त्यानंतर कळलं की यार आपला शेअर्ड सर्व्हर आहे, जे माझा ऍप आहे ते शेअर्ड सर्व्हरवरती आहे, तर तुला हे जर नाही इश्यू पाहिजे, तुला स्वतःच्या सर्व्हरवरती तू टाक त्याला, किंवा अजून बेटर प्रपोर्शन मध्ये तू शेअरिंग घे. जर इनिशियली जर 25% तू शेअरिंग करतोय, 50% पार्ट घे त्याचा शेअरिंगचा. पण त्याच्यात मग थोडंफार इश्यू येणार, पण बेटर असणार ह्याच्यावर, असं माझ्या डेव्हलपरने मला सजेस्ट केलं. ओके. तुला ऍडवाइस देणार सगळं डेव्हलपरच होता की काय करू शकतो टेकच्या बाबतीत तो होता, टेकच्या, कारण त्यांनी डेव्हलप केलं होतं. आणि ते त्यांचा बिझनेस कसा असतो, तो हा सेम मॉडेल आहे ना, मल्टिपल लोकांना सेल करतात. ओके. त्यांच्यामध्ये ते लोक मॉडिफिकेशन ठेवतात की मॉडेल सेम, मॉडिफिकेशन असं की तुझा लोगो, नाव चेंज, तुला डिझाईन थोडी चेंज कर, ते चेंज करून देते, थोडेफार फंक्शन्स काय वेगळे पाहिजे ते चेंज करून देते. मॉडेल सेम असतो. तर समजा एक मॉडेल मी बनवला, तो जर मी 5 लोकांना विकला, तर माझा कॉस्ट आरामात रिकव्हर, चांगला असं प्रॉफिट कमवतो. तर असं त्यांचं मॉडेल होतं. तर त्यामुळे तोच सजेस्ट करायचा. आणि बिकॉज मी आता इन्व्हेस्ट केलेले पण आहे, तर माझी डिपेंडन्सी पण त्याच्यावरतीच आहे. माझ्याकडे एवढे फंड नव्हता की मी विचार केला की नाही आता मी नवीन डेव्हलप करतो. तर त्या सर्व गोष्टी नव्हत्या त्यावेळेला ना. तर म्हणून त्याच्याकडून सजेशन यायचं, त्या मी थोडाफार व्हॅलिडेट करायचो, जे माझ्या टेकमध्ये फ्रेंड्स, IT फॉर्म्स मध्ये जे फ्रेंड्स त्यांच्याकडून जे जॉब करत होते, की बरोबर आहे नाहीये, काय केलं पाहिजे. बिकॉज ते लोक खूप वेगवेगळ्या कंपनी जॉब करत होते आणि त्यांचं स्टँडर्ड काहीतरी वेगळं असायचं की नाही हे सर्व का करतोय, अरे तू ह्या स्टँडर्डमध्ये डेव्हलप कर, हे कर, पण आता त्याला कॉस्ट लागतो. तर ते समजणं थोडं मुश्किल होतं त्यावेळेला. पण मग मी बोललो ठीक आहे, आताच होतंय, माझं ऑपरेशन चांगलं चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, होत आहे सर्व गोष्टी. खूप चांगला बिझनेस स्टार्ट होतो. समोरून रेस्टॉरंटचे कॉल येत होते की आम्हाला ऑनबोर्ड करा वेगवेगळे. असे हे किती वेळ केलास मग तू हा बिझनेस? मी मोजून 10 महिने हा रन केला बिझनेस.
ओके. फक्त 10 महिने रन केला. पण 10 महिन्यात जी लर्निंग दिली आहे ना, हां. ती माझ्या MBA जास्त आहे. हां, मला ते पण एक विचारायचं होतं, की तू MBA मध्ये शिकत होता ऑपरेशनमध्ये. ते इथे काही कामाला आलं का तुझ्या? हे टोटली वेगळं होतं. बघ, फील्ड टोटली वेगळी होती. कारण की ऑपरेशनमध्ये कसं आहे, आता जे MBAला आपल्याला जे शिकवलं जाते ना, तो ट्रॅडिशनल ऑपरेशन कसं आहे त्याबद्दल आहे. जसं लॉजिस्टिक्स चालते, कसं सप्लाय चेन चालते त्याबद्दल आहे. ही फील्डच कम्प्लिटली न्यू आहे. तुझं Okay. बघशील हायपर लोकल डिलिव्हरी इनिशियली फूड डिलिव्हरीनी स्टार्ट झाली होती, जी चालू झाली होती 2015-16 मध्ये. 2015 पकड की तिकडून स्टार्ट झाले होते स्विगी, झोमॅटो, फूड पांडा म्हणून काहीतरी एक हां, होतं. फूड पांडा बरोबर. हो. त्या सर्व गोष्टी त्यांनी स्टार्ट केलं. तिकडून हे चालू झालं. त्यानंतर आता ह्याचं डेव्हलपमेंट खूप वास्ट झालेलं आहे. ओके. वास्ट म्हणजे इनिशियली फूड डिलिव्हरी पासून झालं. त्यानंतर आज तुझे ग्रोसरीज डिलिव्हर होतात. त्यानंतर आज तुला हा टेबल पण पाठवायचा आहे. हां, टेबलही बरोबर. ट्रान्सपोर्ट होतो हायपर लोकलमध्ये. त्यासाठी आहे पोर्टर, अंकल बरोबर, डिलिव्हरी हां. सारख्या कंपनीज. तर ह्याचं ॲडव्हान्समेंट खूप आहे आणि ह्याचं इम्पॉर्टन्स लोकांना कळायला लागले. पहिले जर तुला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल कुठल्याही ठिकाणी, तुला माहिती होतं दिवस तर जाणार. बरोबर. पुढे जाऊन बघणार, मी 4 ठिकाणं फिरणार, रेट काढणार आणि मग ते विकत घेणार. आज तुला माहिती आहे मला एखादी गोष्ट पाहिजे, मला 10 मिनिटात 15 मिनिटात माझ्या घरी येऊ शकते. मी ऑर्डर करतो, माझ्या घरी येणार. बरोबर. त्यामुळे एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्यामुळे ते आपल्या MBAच्या सिलेबसमध्ये किंवा करिक्युलममध्ये इन्क्लुडेड नव्हतं किंवा पार्ट नाहीये. ओके. पण बेसिक्स जे असतात त्या गोष्टी कव्हर होतात. बेसिक्स आपल्याला क्लिअर असतो की हा चला असं मुवमेंट होते, सप्लाय चेन हे असते, तुझं फाउंडेशन असं असलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी तर कव्हर होतात. पण ॲज सच टेक्नॉलॉजी वाईज किंवा हे कसं चालते ते सर्व काही कव्हर होत नाही. तर ते प्रॅक्टिकली शिकायला भेटते. आणि प्रॅक्टिकली मीन्स जेव्हा तू करायला चालू होतो तेव्हा तू तेवढं रिसर्च करतो, त्यावेळेला तुला कळते बरोबर. की हे अशा प्रकारे होते, हे बिझनेस मॉडेल असं आहे, असं लोक पैसे अर्न करतात. म्हणजे म्हणतात की पाण्यात उडी मारल्यावरती पोहायला शिकतो. पोहायला तू उडी मारून इथे शिकलाय. हे MBA असं आहे की तुला रोज थेरॅटिकल ट्रेनिंग देतो की बघ हे असे स्ट्रोक मारले पाहिजे, तू असं केलं पाहिजे, तुझं कंट्रोल असलं पाहिजे तुझ्या श्वासांवरती वगैरे, ब्रिदिंग वरती. पाण्यात गेल्यावरती कळते की अरे बापरे, श्वास घेणं किती मुश्किल आहे ना. मग ते प्रॅक्टिकल वेगळं असते ना, थेरॅटिकल इज कम्प्लिटली डिफरंट. ओके. पण हेल्प होते, असं नाही मी म्हणत की बिलकुल नाही. हेल्प होते तुला समजायला गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी समजणे हेल्प होते. ओके. तर तसं स्टार्ट झालं. म्हणजे MBA मध्ये जे काही शिकलं असेल तर काहीतरी फायदा झाला तुला, म्हणजे असं नव्हतं की सगळं वेस्ट होतं. बेसिक गोष्टी तरी कामाला आल्या. नक्कीच बेसिक खूप कामाला आल्या, त्यानंतर नवीन गोष्टी याच्यात शिकलो. ओके. पण एक फाउंडेशन सेट होतं MBA मध्ये. आणि मग तू जेव्हा बिझनेस करत होता ब्रेक इव्हन वगैरे कधी झाला तुझा? तर बिकॉज मी एवढं जास्त स्पेंड केलं नव्हतं प्रोडक्ट वगैरे वरती. जी नीड तर होती, माझा डेव्हलपर सांगत होता की तुम्ही स्पेंड करा सर्व्हरवरती वगैरे, तुमचं जे सारखं सर्व्हर डाऊन वगैरे होतं, तो प्रॉब्लेम नाही होणार. पण मी इनिशियली नाही केलं. बोललो ठीक आहे आपण करूया. त्याचं मला नुकसानही झालं. कस्टमर तुम्ही म्हणणार त्यांचे सर्व्हिस खराब झाली माझी थोडीफार, ते सर्व प्रॉब्लेम झाले. पण बिकॉज माझं एम हे होता की इनिशियली एवढं इन्व्हेस्ट नाही करायचं, पहिले बघूया आपण. त्यामुळे मी सुरुवातीला नाही केलं. अराउंड 3-4 महिन्याच्या जवळपास माझे अराउंड 150 ऑर्डर दिवसाला व्हायला लागले. त्यावेळेला मी ब्रेक इव्हन केलं होतं. बिकॉज माझा खर्च कमी होता. जर मी त्याच्यात ऍड ऑन करत राहिलो असतो तर खर्च वाढला असता. पण बिकॉज मी नाही केलं त्यामुळे माझं ब्रेक इव्हन त्यावेळेला झालं. जो माझा व्हेरिएबल कॉस्ट होतं, व्हेरिएबल्स जे पण डेली काही रिक्वायरमेंट असतील, बॅग वगैरे खराब झाला ते ऍड ऑन असतील वगैरे, तर ते सर्व कव्हर करून पण माझं ब्रेक इव्हन झालं होतं. आणि मी म्हणजे थोडाफार तर प्रॉफिटेबल होतोच, जास्त नाही, अमाऊंट नाही सांगत, पण थोडाफार मी प्रॉफिटेबल होतो त्यावेळेला. ओके. आणि म्हणजे 3-4 महिन्याच्या आसपास माझा ब्रेक इव्हन झाला होता. ओके. मग काय वाटतं आता, काय वाटतं तुला की समज परत जर बिझनेस केला तर कोणत्या चुका टाळशील तू? खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे मी तर माझा पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे चेंज झालाय म्हणजे बिझनेस करण्याच्या मागचा. कारण की मी ह्या बिझनेसमध्येच जेव्हा मी एक्झिट केलं या बिझनेसला, तो विचारच ह्यासाठी आला कारण की खूप सारे चॅलेंजेस तर आले. जसं की माझ्या, मी जसं बोललो, टेकचा चॅलेंज तर होता, प्लस जो डिलिव्हरी बॉयज आहेत ते रिलायबल सोर्स नव्हते. म्हणजे बिकॉज तू फिक्स्ड इन्कम देत होता, फिक्स देतोय तरीही तू त्यामुळे त्यांना माहित होतं की जर तू दांडी मारतोय तरी तुला पगार येणारच आहे. पण त्यांना ते क्लिअर होतं की मी तू 4 सुट्ट्या फक्त घेऊ शकतो, याच्यावर जास्त नाही घेऊ शकत. ओके. तरी ते मारत होते कारण की एवढी जास्त मोठी अमाऊंट नव्हती.
ना, ओके. की त्यांना एवढं ते इम्पॅक्ट करेल की मी सुट्टी घेतली तर हे. बरोबर. आणि बिकॉज जे मॅक्सिमम डिलिव्हरी बॉय होते सर्व यंग मुलं, कॉलेज गोईंग स्टुडंट किंवा कोणी डिलिव्हरी करणारा, ओके. तर यंग मुलं होते, तर त्यांचं सिरियसनेस टुवर्ड्स वर्क पण एवढं जास्त होतं नाही, की Okay. ठीक आहे ते पण ह्या कामाला कॅज्युअलच घेत होते, म्हणजे एवढं Okay. सिरियसली घेत नव्हते. हां. त्यामुळे रिलायबिलिटी नव्हती, त्यांच्यावर रिलायबल होऊ शकत नव्हता. खूप वेळा Okay. व्हायचं की काही घ्यायचे काही नाही यायचे, अट्रेशन खूप होतं, थोडे दिवस करायचं, काही Okay. काहींना नाही जमायचं, ते सोडून द्यायचे. प्लस एक सोशल सिग्मा की यार मी हे काम करतोय, कोणी मला बघितलं तर यार कसा विचार करते माझा, मी हे नाही करणार. इनिशियली करून बघायचे, नंतर की अरे लोकांच्या घरी जावं लागते, कोण ओळखीचं निघालं तर माझ्याबद्दल काय विचार करते, हा तर डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय वगैरे वगैरे. ओके. त्या सर्व गोष्टी होत्या. त्यानंतर हा पण प्रॉब्लेम होता खूप साऱ्या लोकांकडे, आता बिकॉज मोस्टली कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत वगैरे, त्यांच्याकडे बाईक वगैरे नव्हती. तो पण प्रॉब्लेम होता की बाईक नाही. मग तू बाईक विकत घेतली आहे? मी बाईक विकत घेतली नंतर 3 मंथ्स नंतर, की मला वाटलं की खूप सारे माझ्याकडे डिलिव्हरी बॉय होते तर त्यांच्याकडे बाईक नव्हत्या. हां. विचार केला की यार एक काम करूया, बिकॉज जे बाईकवाले त्यांना मी पेट्रोल अलाउन्स पण द्यायचो, की तुमच्या फ्युएलसाठी जे जायचं ते मी देईन तुला, फ्युएलचे पैसे तर ते पण द्यायचो मी. तर मी विचार केला की जर माझं स्वतःचं असेल तर मी ते कंट्रोल करू शकेन, म्हणजे मला माहिती आहे किती स्पेंड होणार वगैरे, तेवढंच करणार. आणि माझ्याकडे काय म्हणतात ऑप्शन जास्त असतील, जास्त लोक येतात त्यांना मी हायर करू शकतो. बरोबर. तो कारण की अट्रॅक्शन खूप जास्त होतं, लोक यायचे थोडे दिवस कडे सोडणार, यायचे सोडणार. मग तुझ्याकडे तेवढाच इनटेक पण पाहिजे की जे नवीन जॉब घेणार आहेत, बरोबर. तेवढे पण ते आले पण पाहिजेत. त्यामुळे मी विचार केला की बाईक घेऊया. तर आम्ही 2 बाईक घेतल्या 3 मंथ्स नंतर, सिटी 100, आणि त्यांचा एव्हरेज वगैरे पण छान होता, चांगल्या होत्या डिलिव्हरी बिझनेससाठी. मग ते बाईक आम्ही बाय केल्या आणि असं करून स्टार्ट केलं. पण हा प्रॉब्लेम होता की तुझे ड्रायव्हर्स रिलायबल नव्हते. बरोबर. स्विगी झोमॅटोमध्ये तू बघशील, बिकॉज त्यांनी इनिशियली ड्रायव्हर साईडला पण एवढं बंद केलं इन्सेंटिव्ह वगैरे, की तुम्ही एक ऑर्डर करा, ₹100 ₹150 तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे, बिकॉज त्यांना ती सवय लागली पाहिजे. बरोबर. ती त्यासाठी त्यांनी तेवढं त्याच्यावर स्पेंड केला. आणि पर ऑर्डर देतात, तुमच्या मर्जीने काम करा वगैरे वगैरे, ते सर्व ऑप्शन होते. त्यामुळे त्या साईड ते थोडं इझी झालं. इकडे फिक्स वरती ठेवून मला डिफिकल्ट जात होतं, कारण की इकडे लोकांना हा कन्सेप्ट माहिती नव्हता. हा काम त्यांना खालच्या दर्जाचा वाटत होता की मी डिलिव्हरी बॉय सारखं काय काम करू वगैरे. बरोबर. ते सर्व चॅलेंज होते. प्लस बिकॉज हा इंडस्ट्रियल एरिया होता, इकडे बाकी जॉबचे ऑप्शन पण खूप होते. बरोबर. इंडस्ट्रीमध्ये जॉबचे ऑप्शन होते फिक्स बेसिसवरती ना. बरोबर. आणि तिकडे त्यांना एक ब्रँड नेम पण लागत होता की मी ह्या कंपनीत काम केलं आणि मी वेगळं काहीतरी काम केलं. हे तर मी काय करतो, डिलिव्हरीचं काम करतोय आणि ह्या कंपनीसाठी, ही कंपनी कोणाला माहिती नाही. बरोबर. तर ते सर्व प्रॉब्लेम होते. त्यानंतर आय थिंक सो मी बिझनेस चालू केल्यानंतर 4थ्या की 5व्या महिन्यात झोमॅटोने एंट्री केली. ओके. झोमॅटोने त्यांचा प्लॅन होता की बोईसर लॉन्च करायचं. त्यांची टीम पूर्ण बोईसरला आली होती, वेगवेगळ्या रेस्टॉरंटला व्हिजिट चालू झाल्या. त्या रेस्टॉरंटचे मला फोन यायला लागले, अरे झोमॅटो लॉन्च होते आमच्याकडे, आम्हाला अप्रोच केलाय वगैरे वगैरे. आणि त्यांची टीम साधीच होती, मी ते एकटा करत होता. 15 ते 16 लोकांची टीम पूर्ण रेस्टॉरंट कव्हर करणार, प्रॉपर त्यांची ब्रँडिंग, त्यांचा टेक डेव्हलप, त्यांचे ऑलरेडी सर्व प्रोडक्ट होतात, ते सर्व विजिबिलिटी लोकांना माहिती आहे की हा बेनिफिट करून देतो वगैरे. तर ते सर्व गोष्टी पिच करतात, रेस्टॉरंट ते ऑनबोर्ड वगैरे करतायत. तर आता तर माझ्यासाठी होतं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, आता काय तरी करावं लागेल, नाही तर माझं एक्झिट कन्फर्म आहे. कारण की त्यांच्याकडे एवढं फंड आहे, सर्व गोष्टी आहे, ते मला वाईप आउट एका दिवसात करू शकतात. जर ते बोलले की यार आमचा यूज करा, फर्स्ट ऑर्डर 100% ऑफ. बरोबर. 100% ऑफ नाही देत मला, पण मी म्हणतो की कोणाला जर कॉम्प्युटर संपवायचं आहे ते इट इज व्हेरी इझी. फंडिंग तेवढी होती, त्यांच्यासाठी खूप इझी होती ती गोष्ट करणे, आणि ते मी करू शकत नाही. मी ते सुरुवातीला पण नाही दिली होती काही ऑफर. बरोबर. की काही मला कॉस्ट टू कॉस्ट होतं, मला होतं की मला माझा कॉस्ट रिकव्हर करायचा. आणि ही सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण माझ्या डोक्यात तेव्हा नव्हती की आपण असंही करू शकतो. हे होतं की आपण ऑफर देऊ शकतो, हे करू शकतो, पण लॉंग टर्म साठी कुठली स्ट्रॅटेजी नव्हती माझ्याकडे. तर मग एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आला की यार झोमॅटो वगैरे आलाय, तर मग खूप विचार केला आता ह्यांना कसं फाईट करायचं. तर खूप सारे रेस्टॉरंट पण मला कॉल करत होते की बघा एवढं बोलतात, त्यांचं कमिशन थोडं जास्त होतं वगैरे वगैरे, सर्व मला कॉल करून बोलत होते बघा हे ते. पण एक होतं की ते शुअरिटी होती की हे बिझनेस देतील आम्हाला. पण माझा ऍडव्हान्टेज हे होतं की मी 3-4 महिन्यात ह्यांना करून दाखवलं होतं. करेक्ट. की तुम्हाला मी दाखवलंय की बघा बिझनेस येतो ह्याच्याने.
ना, तर त्यांना माझ्यावरती कॉन्फिडन्स आला होता. बरोबर. आणि हे होतं की झोमॅटो स्विगीबद्दल त्यांनी खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी पण ऐकल्या होत्या काही, ओके. की यार इनिशियली ते ऑनबोर्ड करतात, मग त्यांचं कमिशन वगैरे वाढवतात, नंतर तुला प्रेफरन्स जे ऍपवरती तुझं बरोबर, कोणाचं पहिलं सिक्वेन्स असते ते हम्म. फर्स्ट येण्यासाठी पण तुला ऍडिशनल पे करावं लागतात हो. वगैरे. हम्म. त्यांनी जे ऑफर देतात त्यामध्ये पण आहे ना रेस्टॉरंटचं पण कॉन्ट्रीब्युशन घेतात, ओके, तसं की हां. तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन बरोबर. देत तर आपण ऑफर ठेवू हम्म. वगैरे वगैरे. त्या सर्व गोष्टी होतात आणि इव्हेंच्युअली रेस्टॉरंट बिझनेस संपवतात, की त्यांच्या स्वतःचं एक क्लाउड किचन वगैरे किंवा काही Correct, टाकून एक त्यांचा ब्रँड असं टाकून म्हणजे त्या लोकांनी ऐकलं त्यांच्या मनात हे होती गोष्ट की असं करतात लोक. तर त्या सर्व गोष्टी होत्या. मग माझ्यासाठी तेच पॉझिटिव्ह पॉईंट होते की चला ह्याच्यावरतीच घेऊया. हां. तर मग माझ्याकडे बिकॉज एक्झिस्टन्सचा रेट होता, तर हम्म. विचार केला ठीक आहे थोडं मार्जिन आपण कमी करूया. जर मी माझ्या रेस्टॉरंट पार्टनरला काही दिलं बरोबर, तर ते लोक, कारण की आता इम्पॉर्टंट काय की ज्याच्याकडे रेस्टॉरंट आहे त्याच्याकडे बिझनेस आहे. Correct. झोमॅटोकडे जर रेस्टॉरंट नाही गेले तर तो तर काही नाही करू business- शकत. बरोबर. हा, रेस्टॉरंटच रेडी नाही ना, तो काय बरोबर. करणार आहे, अजून अग्रेसिव्हली येईल. करेक्ट. हा, पण म्हणजे नवी सिटीमध्ये एवढा अग्रेसिव्हली तर नाही येणार, जिकडे त्याला बरोबर. एवढा पोटेन्शियल तर नाही दिसत. करेक्ट. हा, तर मी विचार केला रेस्टॉरंटला आपल्या साईडला घेऊया. मग रेस्टॉरंटला पिच केलं की बघा मी तुम्हाला आहे ना 2% कमिशन अजून कमी करतोय, हा, आणि तुम्ही मला बघितलंय मी तुम्हाला बिझनेस देतोय, त्यानंतर मी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये थ्रेट पण नाही. हा, आपण एक बरोबर. कम्युनिटी मिळून बनवून काम करूया. तुम्ही Correct. समजा की तुमचं जे ऍप आहे आणि त्यानुसार काम आहे, तुमच्या सर्वांसाठी हेल्प आहे, तुमच्या सर्वांची डिलिव्हरीची सर्व्हिस मी मॅनेज करतोय, बरोबर. हा. असं करून आपण काम करतोय. असं करून कन्व्हिन्स केलं. खूप सारे रेस्टॉरंट जे चांगले रेस्टॉरंट होते हा. ते नाही गेले झोमॅटोकडे. ओके. ते माझ्या प्लॅटफॉर्मवरती स्टेक आहेत बोईसरला. आणि इव्हन आजच्या डेटला झोमॅटो हा. स्विगी आहेत. आजच्या डेटला आय डोंट नो की फूड अड्डा आहे सर्व्हिसेबल. हा. आय थिंक सो 2-3 महिन्या आधी बंद झाला असावा, मला हम्म. आयडिया नाही. हा. पण तोपर्यंतही ते फक्त फूड अड्ड्यावरतीच होते. ओ. हा, एवढे ते लॉयल होते त्या बाबतीत. अच्छा. हा, तर ते जे चांगले रेस्टॉरंट आहे ते नाही गेले. थोडेफार हम्म. त्यांना रेस्टॉरंट मिळाले आणि बाय गॉड ग्रेस काय माहिती देवाची कृपा होती, झोमॅटोचा फोकस किंवा त्यांचे प्लॅन्स चेंज झाले आणि त्यांनी सिटी लॉन्च पोस्टपोन केली. पोस्टपोन केली. तर बोलाय चला यार ठीक आहे, पण ऍटलीस्ट माझा कॉन्फिडन्स होता की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिटरला मी यार टफ दिलं, त्यांना मी लॉन्च करणे डिफिकल्ट केलं. बरोबर. हा, मी काहीतरी केलं असं की त्यांना डिफिकल्टी आणली मी, बरोबर, की एवढं इझिली नाही कॅप्चर, जे त्यांच्यासाठी खूप इझी होतं. माहित बी त्यांचे इंटरनल रिझन असेल, माझ्या कॉन्फिडन्स साठी तर वेगळी गोष्ट होती की अरे यार मी हे केलं. ठीक आहे, असं करून स्टार्ट होतो. पण त्यावेळेला मला माझ्या कम्या खूप दिसल्या. मला दिसलं की Okay. माझा प्रोडक्ट नाही चांगले, माझे पार्टनर रिलायबल नाहीये, मी एकटा सर्व गोष्टी करू नाही शकत आहे. हा, ती मुख्य गोष्ट होती. कारण आमच्या पॉडकास्टवरती मागे कौस्तुभ खरे आलेले, ते म्हणाले की तुम्ही एकटे बसून सगळा उद्योग नाही चालवू शकत, तुम्हाला टीम पाहिजे. बरोबर हा. आहे, एकदम बरोबर आहे. कारण की तुम्हाला एक टाइम नंतर आहे ना तुमची एनर्जी कुठे घालवायची, कुठे द्यायची आहे ते खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. जर तुम्हाला बिझनेसला ग्रो करायचं, तुम्ही सर्वीकडे धावपळ नाही करू शकत. डिलिव्हरी पण मीच करणार, रेस्टॉरंट पण मीच आणणार, सर्व सुपरमॅन नाही येणार, तर नाही होऊ शकत. तर मग तो सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की मी एकटा नाही करू शकत सर्व गोष्ट. हे सर्व गोष्टी कळल्या होत्या मला. आणि फायनान्स तर होताच की मला जो ग्रो करायचा आहे, तर मला जर मला टेक वगैरे डेव्हलप कर, मला फंडिंग पाहिजे. आता बोईसरमध्ये आहे, समजा चलो मी आता 150 ऑर्डर करतोय, 200 वर बोलणार, 300 वर बोलणार, पण माझा टेक तेवढा नाही की ते 300 ऑर्डर घेऊ शकेल. उद्या मला तर दुसरी सिटी पण लॉन्च करायची आहे, तिसरी करायची, मग कसं करणार? मुख्य खर्च तुझा टेकवरती होता. येस, काही त्याला सिस्टम मला डेव्हलप करावी लागणार, बॅक हँड स्ट्रॉंग करावं लागणार, सर्व्हर तेवढा हेवी घ्यावा लागणार. त्या सर्व गोष्टी होत्या. विचार केला की ह्याच्यात खर्च करावा लागेल. आणि जेवढा ह्याच्यात आता हेडेक आहे बिकॉज मी हे सर्व गोष्टी सांभाळतोय. करेक्ट. तर ते पॉसिबल नाही. आणि माइट बी मला खूप साऱ्या गोष्टी नाही माहिती आहेत, जे ह्या इंडस्ट्रीमधले लोक जे प्लेयर्स आहेत ते करतात, जसे झोमॅटो, स्विगी. तो इट्स बेटर की मी ह्या सेगमेंटमध्ये काम करावं, समजाव्या गोष्टी की कसं करतात. मी जे माझं जग बनवलंय की हे असंच ऑपरेशन होते, असंच. हा, ते माइट बी त्याच्यात खूप सारे ऑप्शन असतील की ह्याला अजून खूप बेटर करू शकतो. आणि ऑब्व्हियसली आहेतच ऑप्शन, होतेच. पण मी विचार केला की ते स्किल आपण शिकूया. आणि ते स्किल शिकणार कडून ते कॉलेज ते आहे बेस्ट ऑप्शन की तुला जॉब करून त्या कंपनीमध्ये तुला भेटेल. तर मी विचार केला होता की आता ठीक आहे 6-7 महिने झाले होते, म्हणजे ते मनात बॅक ऑफ द माइंड चालू होते ह्या सर्व गोष्टी. पण ऍज सच मी पूर्णपणे हे नव्हतं विचार केला की बंदच करायचं. विचार केला की बघू असं करून 5-6 महिने झाले. आम्ही 200 ऑर्डर वगैरे करायला लागलो, पण प्रॉब्लेम खूप वाढत चालला होता सर्व्हर वगैरे. मग तू काय बिझनेस हे सेल केला?
त्यावेळेला सेलची ऍड आहे की आपण Okay. सेल करूया आणि मी विचार केला की आता आपलं स्किल पण डेव्हलप करावं लागतील. हम्म. आपण बघूया सिमिलर इंडस्ट्रीमध्ये जॉब. हम्म. मी जॉब पण चालू केलं, स्विगी झोमॅटो वगैरे मध्ये ट्राय करायला चालू केलं की म्हणजे बिझनेस करता करताच तू अप्लाय करताच मी अप्लाय करत होता. आणि त्याच वेळेला मला स्विगीमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ओके. स्विगीने एक फंक्शनल एक्सलन्स ग्रुप म्हणून बनवला होता, हम्म. जो त्यांचा BAU आहे, बिझनेस ॲज युजल. त्याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल युनिट बनवली होती. त्याच्यामध्ये मला जॉब मिळाला की त्या फंक्शनल ग्रुपमध्ये एरिया मॅनेजर म्हणून, की त्यांचं काम असतं की बिझनेस जो फूड डिलिव्हरीचा आहे त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, मेजर प्रॉब्लेम, तो हा ग्रुप सॉल्व्ह करेल त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर जागेमध्ये, की पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तिकडे जाऊन. त्याच्या अलावा नवीन सर्व्हिस लाईन लॉन्च करणं, ओके, ह्याच्यावरती ही टीम काम करणं. बिकॉज त्यांना ही गोष्ट कळली होती की फूड डिलिव्हरी बिझनेस चालतोय, पण आहे ना पीक टाइम 2-3 असतात. एक असतो लंच, तुझा डिनर आणि इव्हनिंग स्नॅक्स टाइमचा. ठीक आहे, फक्त 4 वेळा खाण्याचे जेव्हा पण लोक खाणं खातात तेव्हा डिलिव्हरी बॉय सतत काम करतात. मग त्यावेळेला तुला एकदम जास्त डिलिव्हरी बॉय लागतात, पण बाकी वेळेला तुझी डिलिव्हरी बॉय आयडल असतात. करेक्ट. मग त्यांची, आणि बिकॉज ते पर डिलिव्हरीवरती त्यांची अर्निंग कशी वाढणार? जर मी इन्सेंटिव्ह देतोय, जे मी खर्च करतोय, तो जर मला कमी करायचा असेल तर त्यांची नॅचरल अर्निंग वाढवावी लागेल. बरोबर. मग त्यासाठी त्यांना पाहिजे की त्यांना मी युटिलाइज करू बेटर, त्यांना जास्त वापरू मी. तर फूड डिलिव्हरीमध्ये तर एक थोडा प्रॉब्लेम आहे की सर्व वेळेला नाही मी वापरू शकत. नवीन सर्व्हिस लाईन आणूया. मग अशा करून त्यांनी खूप सारे सर्व्हिस लाईन प्लॅन केलं होतं. त्यावेळेला त्यांनी बाईक टॅक्सी पॉड, जे आता रॅपिडो करते, ते त्यांचा प्लॅन होतं. स्विगी गो म्हणून होता, जो आता स्विगी इन्स्टा मार्ट आहे. अच्छा. त्यावेळेला त्यांचा प्लॅन होता स्विगी गो म्हणून, की ग्रोसरी सारखा प्लॅन करू. स्विगी जिनी, जे आम्ही लॉन्च केलं होतं जेव्हा मी स्विगीमध्ये होतो. ओके. स्विगी जिनी आम्ही कोविडमध्ये लॉन्च केलं, आणि कोविडसाठी एकदम आयडियल यूज केस होती ती. सामान इकडून तिकडे, की तुला एखादी गोष्ट पाठवायची आहे, तू बुक केले, तो येऊन घेऊन जाणार, तो डिलिव्हर करणार ज्याला तुला पाठवायची. कारण स्वतः आपण फिरू शकत नाही तर कोणातरी दुसरं. येस. त्यावेळेला तशा गोष्टी त्यांना गरजेच्या होत्या. तर तिथे माझं सिलेक्शन झालं आणि मग मी ते जॉब चालू केलं. पण तुला हे जे सिलेक्शन झालं आता तुझं, ते बिझनेसच्या बेसिसवर झालं की तुझ्या MBA ग्रॅज्युएशन? दोन्ही गोष्टी. म्हणजे MBA ग्रॅज्युएशन तर फक्त एलिजिबिलिटी होती. ओके, की ठीक आहे, हा एलिजिबल आहे. पण मेजर फोकस जो एक्सपिरियन्स होता तो माझा बिझनेसचाच होता. ओके. आणि त्याच्यावरती झालं. त्याच्यावरून दिसलं की ह्याला ऍटलिस्ट नॉलेज आहे, समजते याला की काय बिझनेस आहे, कसं चालते, कसं रन करते. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते ते बिझनेस मध्ये शिकतो, ओनरशिप. ओके, बरोबर. तू सगळं तुझ्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट, तुला हे करणं गरजेचं आहे. तू असं नाही करू शकत की मला दिलंय, ठीक आहे, मी नाही केलं, कोणतरी करेल ना, माझं थोडी. त्या गोष्टी नाही चालत ना. बिझनेस मध्ये तू हेच शिकतो की भाई तुला समजते की जर तुझं काम, जसं माझे डिलिव्हरी बॉय त्यांचं काम नाही केलं तर किती प्रॉब्लेम होतो. त्यांना मी हायरच केलं होतं ना, ते जर नाही करत आहे तर किती प्रॉब्लेम होतो. आणि जर मी हे सेम दुसऱ्यांबरोबर केलं तर फरक काय दोघांमध्ये ना. मग ती ओनरशिप सर्वात जास्त माणूस शिकतो. तर त्याच्यामुळे मला वाटतं त्या सर्व सॉफ्ट स्किल वगैरे त्यांना समजले असावेत म्हणून त्यांनी हायर केलं असं. तर तिकडून माझी प्रोफेशनल जर्नी स्टार्ट झाली. ह्याचा फायदा कसा झाला तुला? तू जो उद्योग केलास, व्यवसाय केलास, त्याचा फायदा तुला पुढे कसा झाला? खूप फायदा झाला. खूप म्हणजे मला म्हणावं लागेल की म्हणजे थिंकिंग टुवर्ड्स काम करण्याच्या प्रती आपला जो व्यवहार असतो ना, तो पूर्णपणे चेंज झाला माझा. पहिले मी खूप कॅज्युअल, म्हणजे मी MBAच्या आधी काम केलं होतं, जॉब केला होता. त्यावेळेला जो माझा ॲटिट्यूड होता कामच्या प्रती, ठीक आहे ना, आपल्याला एक टाइम दिलाय, करायचंय, बस माझ्याकडून एक्सपर्ट आहे, करून दिलं, झालं, माझं संपलं काम. म्हणजे कसं त्या वेळी केलं किंवा काही. आणि मी त्याचं बॅक एंड स्टोरी पण समजून घ्यायचा प्रयत्न नाही करायचा की माझ्या कामाचा ह्या कंपनीला काय उपयोग होतोय, अजून ही कंपनी कसं करते, बाकी त्यांचे फंक्शनल कसं काम करतात, ते सर्वांशी मी कधी विचारच नाही करायचो की काय करायचं, मला काय करायचं, माझं मी काम करतोय ना, बस संपलं विषय. ओके. पण जेव्हा बिझनेसमध्ये आलो तर ह्या सर्व गोष्टी समजायला लागल्या यार, की तुला समजावं लागेल, जर तुला कुठलंही काम नीटपणे करायचं आहे ना, तर आपल्या कामाचा काय इम्पॅक्ट होतो ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जर तू कंपनीला करून दिलं ना, तर कंपनी नेहमी तुझ्यावरती मध्ये खुशच राहणार. म्हणजे ते तुला कुठला प्रॉब्लेम त्यांना फाइंड आउट नाही होणार की तू काही चुकीचं करतोय. बरोबर. ते समजणे खूप गरजेचं आहे. कंपनीची ग्रोथ झाली तर तुझी पण माझी पण ग्रोथ होणार. बरोबर. मग ते सर्व गोष्टी मला हेल्प केल्या. आणि एक्झिट एवढा इझी नव्हता माझा बिझनेसवरून, कारण की स्विगीचा जॉब मिळाला आणि त्यावेळेला माझा बिझनेस चालू होता. त्यावेळेला मी बाहेर शोधत होतो की कोणी भेटावं. 2-3 पोटेन्शियल बाहेर मिळाले होते, जे इंटरेस्टेड होते, जे रेस्टॉरंट होणार होते ऑलरेडी बोईसरमध्ये, त्यांना इंटरेस्ट होता खूप बाय करण्यामध्ये. तर त्यांच्याशी चालू होतं बोलणं.
आणि सेम टाइमला माझी जॉईनिंग वगैरे झाली. हम्म. आणि त्यावेळेला मग मी एम्प्लॉई ठेवले होते की जो ऍडमिन पॅनल वगैरे मॅनेज करायचा, डिलिव्हरी बॉय असाइन वगैरे करायचं, सायमल्टेनियसली बिझनेसही चालू होता. ओके. पण मला तर लक्ष द्यावं लागलं, कारण की नाही लक्ष दिलं तर खूप सारे प्रॉब्लेम येत होते. तर मी दोन्ही गोष्टी मॅनेज करणं मला खूप डिफिकल्ट जात होतं. कारण की इकडे बिझनेसही बघा, तिकडे न्यू जॉब आहे, त्यानंतर मी राहायचो बोईसरला, ऑफिस स्विगीचं मुंबई साकीनाका, ट्रॅव्हलिंग करा, घरी जाऊन परत बिझनेस मध्ये जा, तिकडे 12-1 रात्रीचे वाजणार, सकाळी मॉर्निंगला 5:30 चे ट्रेननी जावा. बरोबर. हेक्टिक खूप हेक्टिक होतं. तर मग मी थोडं अग्रेसिव्हली स्टार्ट केलं बाहेर शोधणे. आणि त्यावेळेला मग मला पोटेन्शियल बाहेर मिळाला, सक्सेसफुल एक्झिट केलं मी आणि प्रॉफिटेबल एक्झिट केलं. ओके. म्हणजे मी जर सांगेल इन टर्म्स तर मी ऑलमोस्ट 2 टाइम्स प्रॉफिट अर्न केला. ओके. जेवढं मी इन्व्हेस्ट केलं होतं. तर ते मला वाटतं ते हेल्प केलं, कारण की मी जी ब्रँड बनवलं होतं, ज्या प्रकारे ब्रँडिंग केली होती, असं नाही कधी दाखवलं की चल माझा प्रॉब्लेम आहे बिझनेसमध्ये, तर मी ते बाकीच्यांना ना दिसू दिलं. मी दाखवलं की नाही, माझा एक ब्रँड आहे, ठीक आहे, आम्ही याच्यावर काम करतोय, खूप साऱ्या गोष्टी वगैरे करतोय, ते सर्व होतंय. असं करून गोष्टी लोकांना दाखवल्या, ते खूप हेल्प केलं तो ब्रँडसाठी. त्यामुळे लोकांना पोटेन्शियल दिसत होतं त्या बिझनेसमध्ये, त्यामुळे ते एक्झिट स्मूथली झालं. त्या स्विगीमध्ये गेलो, जसं मी सांगितलं की स्विगीमध्ये काय काम होतं तुझं? येस, स्विगीमध्ये मी होतो फंक्शनल एक्सलन्स ग्रुपमध्ये. तर ते नॉर्मल फूड डिलिव्हरी बिझनेस नाही बघायचा. ओके. फूड डिलिव्हरी मध्ये जर एखादा मेजर प्रॉब्लेम असेल, म्हणजे काइंड ऑफ हा असा टीम होती की जी एकदम एक्सपर्ट टीम असणार, जिकडे एकदम क्रिटिकल प्रॉब्लेम असणार तिकडेही फक्त काम करेल. तर फूड डिलिव्हरीचे एकदम क्रिटिकल कुठे प्रॉब्लेम असणार, ऑपरेशनल प्रॉब्लेम, तिकडे आम्ही काम करणार. त्याच्याशिवाय आम्ही वेगळे बिझनेस लाईन्स लॉन्च करणार. ओके. तर त्यावेळेला आम्ही मोनेटा म्हणून एक प्रोजेक्ट होता, तर मोनेटा प्रोजेक्ट खूप छान होता आणि आता खूप सारे कंपनी करतात. त्यावेळेला स्विगीने काय करायचं माहितीये, जे पण आता समजा FMCG कंपनी आहे, ती खूप सारे कंपनी त्यांना ना आपले प्रोडक्ट आहे ना ट्रायल करायचे असतात कस्टमरला, की मी न्यू प्रोडक्ट लॉन्च करतोय, टेस्ट करायचे असतात की कस्टमरला आवडणार की नाही. फॉर एक्झाम्पल समजा आता चकली लॉन्च केली, नाही म्हणजे समजा आता पार्ले कंपनीचं आहे, ठीक आहे, ॲपी आहे त्यांचं, त्यांना ॲपल फ्लेवरचं आहे, त्यांना समजा उद्या एक ऑरेंज फ्लेवरमध्ये ड्रिंक लॉन्च केलं. तर इनिशियली ते काय करतात, त्यांना टेस्ट करत असतात की हा चालतो का, लोकांचे फीडबॅक काय ह्याच्यावरती. ओके. तर आता लोकांपर्यंत पोहोचवणार कसं? बेस्ट वे काय की ह्यांचं स्विगी वगैरे एवढा मोठा कंझ्युमर बेस आहे, तुम्ही फूड ऑर्डर बरोबर आमची डिलिव्हरी पण हे प्रोडक्टचं फ्री सॅम्पल कस्टमरला द्या, ठीक आहे. त्याच्या बदली ते स्विगीला देणार जे पण 5-6 रुपये 10 रुपये जे पण, की हे तुम्ही पोहोचवा, एवढे पैसे चार्ज करा. ओके. हे नुसतं प्रोडक्ट डिलिव्हर केल्याचे तुम्हाला कारण की आम्ही ते पोहोचवतोय ना. आणि त्यांना स्विगीकडून काय भेटते की जेन्युइन फीडबॅक. आम्ही समजा ते डिलिव्हर झाल्यानंतर आम्ही फीडबॅक फॉर्म वगैरे पाठवणार कस्टमरला, रेटिंग देणार त्या प्रोडक्टला वगैरे. असं करून त्यांना कंपनीला, जी कंपनी हे पाठवते स्विगीला, त्या कंपनीला ते फीडबॅक भेटणार पॉझिटिव्हली ह्या प्रोडक्ट बद्दल, की चालतोय की नाही, ठीक आहे. ही थोडीफार आयडिया भेटेल की टेस्ट चांगला आहे की नाही वगैरे वगैरे. तर तो प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतो. त्याचं जेवढं ऑपरेशन किंवा डिस्ट्रीब्युशन होतं ते आम्ही करायचो, आमची टीम करत होती. की सिटीमध्ये तर आलंय, आता ह्याचा चॅलेंज काय होता की फूड डिलिव्हरी कसं होणार, तो त्याला एखाद्या ड्रायव्हरला रेस्टॉरंटवरून ऑर्डर असायला, तो त्या रेस्टॉरंटला जाईल आणि तो रेस्टॉरंटवरून कस्टमरकडे जाणार. आता मी रेस्टॉरंटकडे तर ॲपीचे ते देऊ नाही शकणार, रेस्टॉरंटवाला तर विकणार ते ना, तो विकून टाकणार. त्याला तर काय फ्रीमध्ये भेटला मी विकतो, जेवढ्या पण पैसे देईल मला तर पैसेच भेटणार. त्याला मग ते लॉजिस्टिक्स खूप डिफिकल्ट होतं की ते ड्रायव्हर पर्यंत कसं पोहोचवणार ना, ते डिफिकल्ट होतं. त्यानंतर ड्रायव्हर हे देणार, तर ड्रायव्हरला पण अर्निंग झाली पाहिजे. आणि ते हेल्पफुल पण होतं की जेव्हा ड्रायव्हर डिलिव्हर करतो तो ड्रायव्हरला पण ऍडिशनल 5 रुपये 2 रुपये 3 रुपये भेटणार. मग त्याची ऍडिशनल अर्निंग झाली एकाच ऑर्डरवरती. मग हे मोनेटा लॉन्च केलं. त्यानंतर जसं मी बोललो, स्विगी गो आमचं प्लॅन होतं, स्विगी जिनी होतं. आणि त्यावेळेला झालं आय थिंक सो फेब्रुवारी मार्च मध्ये कोविड लॉकडाऊन. माझा जॉब करून झाले होते 4-5 महिने. लॉकडाऊन आलं, बिझनेस डाऊन, रेस्टॉरंट बंद, सर्व बंद. इनिशियली थोडा टाइम कंपनीने बर्डन सहन केलं की चलो ठीक आहे, आपण बघू कसं जातं. पण नंतर कळलं की ड्युरेशन खूप मोठं आहे, लॉकडाऊन जास्त राहणार आहे आणि आपण सस्टेन नाही करू शकत, कॉस्ट कमी करावं लागणार. आणि त्याच वेळेला एक बिझनेस आयडिया पण होती
की यार ही जी जिनी आहे सर्व्हिस हा. ही लॉन्च करू शकतो आपण. तुला वाटलं असं? नाही कंपनीला असं कंपनीलाच वाटलं वाटलं. कारण की आमचं तर लॉन्च होतं ऑक्टोबरमध्ये. हा. आमचं प्लॅन होतं करायचं ऑक्टोबरमध्ये लॉन्च होतं. Okay. त्याचे आम्ही इनिशियल ट्रेनिंग वगैरे स्टार्ट केले होते. मला वाटलं तुला परत एक वेगळा नवीन बिझनेस करायचा होतं की काय. नाही तसं नाही. कंपनीला हा कंपनीला म्हणजे ऑलरेडी प्लॅन होता, लॉकडाऊनच्या आधी प्लॅन होता की आम्हाला तो ऑक्टोबरमध्ये लॉन्च करायचा आहे आणि आम्ही त्याच्या ट्रेनिंग स्टार्ट केल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आम्हाला मल्टिपल सिटीज आमच्याकडे, फक्त मुंबईसाठी ना, पुणे होतं, अहमदाबाद होतं, सुरत होते, मल्टिपल वेस्टच्या सिटीज होत्या आमच्याकडे, ते आम्हाला लॉन्च करायच्या होत्या. तर आम्ही ट्रेनिंग वगैरे चालू केली की ड्रायव्हरला समजलं पाहिजे ना प्रोडक्ट काय कसं करायचं. आता त्यांना फक्त फूड डिलिव्हरीची सवय आहे, ही तर काहीतरी नवीन गोष्ट आहे आणि याची प्रोसेस पण डिफिकल्ट होती की तू जे ती गोष्ट देणार ते तो पिक केला, त्याचा फोटो वगैरे घेणार, तो अपलोड करणार, ती गोष्ट काय ते टाकणार, ते परत घेऊन जाणार, देताना फोटो घेणार, कारण की ते कोणी पण क्लेम करू शकतो ना डॅमेज करून वगैरे. आणि ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी होत्या की प्रोहिबिटेड गोष्टी नाही घेऊन जाऊ शकत वगैरे वगैरे, ते सर्व पण चेक करणे. करेक्ट. मग ती प्रोसेस खूप इनिशियली मोठी होती. मग ते सर्व गोष्टी समजून आम्ही ट्रेनिंग मॉड्यूल्स वगैरे स्टार्ट केले होते आणि मग लॉकडाऊन आलं. मग आम्ही कंपनी डिसाईड केलं की रॅम्प अप करून लगेच आपल्याला लॉन्च करायचं. तेव्हा आम्ही प्रिपेअर नव्हतो लॉन्च करायला बिल. कंपनी डिसाईड केलं, आम्ही केलं, स्टार्ट केलं लॉन्च. आणि त्यावेळेला ऑफिसेस पण बरोबर, आम्ही स्वतः सर्व वर्क फ्रॉम होम करतोय. बरोबर. तर फक्त ट्रेनिंग वगैरे सर्व देणे किंवा ह्याचं ऑपरेशन सांभाळणं त्यावेळेला खूप डिफिकल्ट होतं, कारण कम्प्लिटली न्यू प्रोसेस होते. तरी आम्ही स्टार्ट केलं ॲप वगैरे, एक वेगळा ॲप डेव्हलप केला, त्याच्यामध्ये ट्रेनिंग मॉडेल टाकलं, ते ड्रायव्हर्स लोकांना पाठवले, ते त्याची टेस्ट वगैरे केली की तुम्ही जर तुमचं मॉडेल झालंय बघून तर एक छोटी टेस्ट होणार, मग त्यांना समजलंय की नाही बघायला वगैरे वगैरे. आणि ऑपरेशन चॅलेंजेस त्यावेळेला येत होते, ते सर्व हँडल केलं. असं करून आम्ही स्विगी जिनी वगैरे लॉन्च केलं आणि इनिशियल लॉन्च वगैरे झालं. आणि त्यावेळेला मग कोविडचं पण पिरियड चालू होतं. मग कंपनीला समजलं की यार खूप नाही होऊ शकत. त्यामुळे मग त्यांनी मग त्यांनी ले ऑफ वगैरे प्लॅन केले सर्व. जिनी पण तेव्हाच बंद केलं? नाही, जिनी तेव्हा चालू होतं, जीवी चालू होतं. जिनीचं नाव इनिशियली वेगळं होतं, जिनी म्हणून आता रिसेंटली ब्रँडिंग केलं. आता त्यांनी जिनी बंद केलं. आता जिनी नाही, कारण की आता फूड डिलिव्हरी इन्स्टामार्टच त्यांचं एवढं जबरदस्त चालतं की ते जे ड्रायव्हरचे युटिलायझेशन तिकडे त्यांना आधी जो प्रश्न पडलेला की युटिलाइज कुठे करायचे, तर ते तिकडे करतात. तर त्यामुळे त्यांना वाटलं की आता इकडे फोकस करणे गरजेचं नाही. अल्टिमेट गोल तर पैसे कमवणे. अल्टिमेट गेम तर तोच आहे ना, की त्यांना एक तर पाहिजे पैसे कमवायचे. पैसे कसे कमवणार? जेवढे जास्त ऑर्डर कसे करणार, जेवढे जास्त ड्रायव्हर माझे ऑर्डर करणार, माझे ड्रायव्हर जास्त राहिले पाहिजेत. राहणार कधी? जेवढे जास्त कमवणार, जेवढे जास्त युटिलाइज होणार. मग ते सर्व चेनच आहे. तर अशा प्रकारे स्विगीमध्ये केलं जॉब. आणि मग स्विगीमधून मी मूव्ह झालो पोर्टरला. पोर्टर पण सेमच पोर्टर तू म्हणू शकशील काइंड ऑफ सेम आहे, पण एक्झॅक्टली सेम नाही. आणि त्यांनी खूप मोठा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणजे पोर्टरनी जे काम केलं ना इनिशियल लेवल पासून, ते खूप जबरदस्त काम केलं, म्हणून त्यांना आता सक्सेस तो भेटतोय. म्हणजे त्यांनी ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता तू मला एक सांग की तुला आजच्या डेटला तुझ्याकडे ऑप्शन आहे. पूर्वीच्या वेळेला समजा तू 2017-18 मध्ये तुला हा टेबल तुझ्या घरी पाठवायचं, समजा तुला मित्राच्या घरी पाठवायचं आहे, तर तू काय करशील? तुझ्याकडे काय ऑप्शन? शोधायला लागेल कोणतरी माणूस. तुला माहित पण होतं टेम्पोवाले कुठे असतात, काय असतात, कुठला टेम्पो लागेल, काय लागेल, कोणाकडून तरी नंबर घेऊन बार्गेन किती पैसे लागणार, काय लागणार, तू घेऊन जाणार नाही घेऊन जाणार, कसं करायचंय, काय काहीच आयडिया नाही ना. त्यानंतर तुझ्याकडून जे चार्जेस पण घेतील, कारण की जनरली पहिले काय व्हायचं की समजा इकडचा तुझा टेम्पो आलाय, तू काय करणार, नाके जिकडे असतात, समजा हा एरिया, इकडे टेम्पोचा नाका असणार, तिकडे सर्व प्रकारचे टेम्पोवाले उभे असतात, जे हे कामं करतात की सामान घेऊन जाणे आणि ड्रॉप करायचं. तिकडे जाणार, त्याला विचारणार की बघ मला आहे ना बोरलीवरून जायचंय, अंधेरीला ड्रॉप करायचंय, तू किती चार्ज करणार? तर तो चार्ज कसा करणार माहिती तुला? बोरली ते अंधेरी आणि अंधेरी तू बोरली यायची, जो माझा खर्च तो दोन्ही तू दे. का? परतीचं पण भाडं घेणार. परतीचं भाडं का? तिकडे मी कोणाला ओळखत नाही, हा तर माझा नाका आहे ना, इकडे मला ऑर्डर येत आहेत, तिकडे मी कोणाला ओळखत नाही बाबा, मला तिकडे कसं भाडं भेटेल, कोण देईल मला भाडं? तर मी दोन्ही तुझ्याकडून घेणार. पोर्टरने काय केलं? पोर्टर म्हणतोय की तू हा भाडा घेऊन जा, तिकडे मी तुला दुसरं नवीन भाडं देईन. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तू म्हणत होता मला दुसरं भाडं कुठलं भेटणार, मी देतो ना तुला तिकडे, तू जा तिथे. त्यांनी सॉल्व्ह केलं, कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जिकडे डबल घेत होता तिकडे सिंगलचे पैसे दिले, कस्टमर कॉस्ट वाचली, कन्व्हिनियन्स दिला की तुला कुठे शोधायला नाही जायचंय. हे बघ, तू ऍप चालू कर, तुझं पिकअप अँड ड्रॉप लोकेशन टाक, तुला मी ऑप्शन देतो की तुझं गुड्सचं वेट किती आहे, तुझं
20 kg पर्यंत टू व्हीलर यूज कर. तुझं म्हणजे त्याच्या जास्त केजी आहेत, म्हणजे समजा 500 kg पर्यंत 700 kg तर 750 यूज कर. अशा वेगवेगळे ऑप्शन होते दिले गाड्यांचे त्यांनी. म्हणजे तेवढी कॉस्ट पण कॉस्ट पण फायदा झाला बरोबर. विजिबल एकदम ट्रान्सपरंट कॉस्ट दिली त्यांनी. तुझं काय होतं त्याच्यामध्ये, तू कोणत्या सेक्शन मध्ये हा, तर मी जेव्हा जॉईन केलं तर मी तिकडे एरिया मॅनेजर म्हणून जॉईन केलं. तर इनिशियली त्यांनी सिटी जी मुंबई सिटी होती त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं, सप्लाय आणि डिमांड. एक टीम डिमांड आणण्यावरती काम करायची. डिमांड मीन्स कस्टमर आले पाहिजे, ऑर्डर्स आले पाहिजे. आणि एक टीम सप्लाय म्हणजे अजून ड्रायव्हर आले पाहिजेत. म्हणजे पोर्टर कसा मॉडेल आहे, सेम उबर सारखा. म्हणजे उबर हा थोडा वेगळा होता स्विगीपेक्षा, किंवा तुझ्या आधी करतो त्याच्यावर थोडा वेगळा होता. म्हणजे उबर कसं पॅसेंजरला ट्रान्सपोर्ट करते, गुड्सला करतो ट्रान्सपोर्ट. आणि ह्यांचे स्वतःचं ऍसेट काय नसते, गाड्या स्वतःच्या नसतात. इथे पण सुद्धा टेक वरती टेक वरती चालते. आणि ड्रायव्हर वेगळे, कस्टमर वेगळा. मी ड्रायव्हर आणि कस्टमरला मॅच करून देतोय, त्याच्या बदली मी एक कमिशन देतो. ते पण कस्टमरकडून ड्रायव्हर कडून छोट्या प्रमाणात. म्हणजे समजा तुझे एखाद्या गोष्टी 100 रुपये झाले आणि मला समजा 10% कमिशन आहे, 10 रुपये माझे, 90 रुपये त्या ड्रायव्हरचे. असं इक्वेशन, असं बिझनेस मॉडेल त्यांचं होतं, सिम्पल. आणि मग त्याचे 2 टीम होत्या, सप्लाय आणि डिमांड. मी डिमांड टीम मध्ये मॅनेजर होतो. तर डिमांड टीमचं काम होतं की एकतर एरियाज आयडेंटिफाय करणे, जिकडे माझा सप्लाय चांगला आहे पण माझ्याकडे डिमांड येत नाही, त्या एरिया आयडेंटिफाय करून तिकडे काम करणे, तिकडे डिमांड आणणे. तर माझ्या अंडर खूप टीम होती जी फील्डवरती जाऊन कस्टमर वगैरेची भेटायची, मार्केटिंग वगैरे करायची. डायरेक्ट की त्यांना यूज केस सांगायचे, बघा तुम्हाला असं हेल्प होणार, तुम्ही हे यूज करा. ओके. तुम्हाला इन्स्टंट म्हणजे लगेच थोड्या वेळातच डिलिव्हरी होणार, तुम्हाला पूर्ण दिवसभर थांबायची गरज नाही, ट्रान्सपरंट प्राइसिंग, सर्व गोष्टी जे जे बेनिफिट आहे ते सांगून त्यांना कन्वर्ट करणे, त्यांना आणणे, त्यांना यूज करून तो प्लॅटफॉर्म. हे बाकी बिझनेस वगैरे पण पोर्टरचा यूज करतात. हो. की ज्यांना आता माल ट्रान्सफर करायचा स्वतःचा एका लोकेशनवरून, जसं तू म्हणालास की ते फर्स्ट माईल आणि सेकंड माईल, लास्ट माईल, ते लोक पण वापरतात. हो, खूप सारे बिझनेस साठी किती इझी झालं माहितीये. आता तू विचार करशील, पहिले काय होतं, ट्रान्सपोर्टर होते. ट्रान्सपोर्टर म्हणजे मोठे व्हेकल सर्व, ठीक आहे. आता तू ट्रान्सपोर्टर मध्ये पाठवायचा, तुझा पूर्ण टेम्पो भरला पाहिजे तो, ठीक आहे. तू घेऊन जाणार आणि तुझा तो परमनंट कधी होणार, जेव्हा तू त्याला रेग्युलर ऑर्डर देत जाणार. आता तू हे विचार कर, हे मॅन्युफॅक्चरर साठी चांगलं आहे, मोठ्या होलसेलर साठी चांगलं आहे, डिस्ट्रीब्युटर मोठ्यासाठी चांगलं आहे, छोटे दुकानवाले आहेत, छोटे छोटे होलसेलर्स आहेत, त्यांचं कसं होतं ट्रान्सपोर्ट. त्यांना तर हे छोटे नाक्यावाल्या टेम्पोवाल्यावर डिपेंडंट व्हावं लागायचं ना. त्या सर्व गोष्टी होत्या. मग ते सर्व कस्टमर बेस आहे ना पोर्टरकडे आला, कारण त्यांनी ट्रान्सपरंट प्राइसिंग ठेवली. प्राइसिंग मार्केटहून कमी होती. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, कुठलं व्हेकल सिलेक्ट करायचं, कुठलं नाही करायचं आहे. तुमच्याकडे कस्टमर केअर, काही प्रॉब्लेम आला तुम्ही रिच आउट करू शकतात. बरोबर. तू जो बिझनेस करत होता त्याचा इथे काही फायदा झाला होता पोर्टरमध्ये? म्हणजे फाउंडेशन सेम आहे. फाउंडेशन समजायला खूप हेल्प झाली की हा बिझनेस असं काम करतो. हे सप्लाय चेन म्हणजे सप्लाय अँड डिमांडचा जो बॅलन्स आहे ना, तो समजायला खूप इझी झाला मला की हे असं काम करते. तुला सप्लाय आणि डिमांडचा बॅलन्स ठेवायचा. शेवटी आता तू जो जॉब करतेस अंकल डिलिव्हरी मध्ये, तिथे पण सेम बॅकग्राऊंड, फाउंडेशन सेम असेल. म्हणजे आता जी पोर्टर मध्ये माझी ग्रोथ झाली, त्यानंतर अंकल डिलिव्हरी मूव्ह झालो, त्यामुळे ते ऑलमोस्ट सिमिलर बिझनेस आहे, कॉम्पिटिटर आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी नवीन काय नव्हतं, फक्त रिस्पॉन्सिबिलिटी जास्त होत्या. त्या सर्व गोष्टी जास्त, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा ओनरशिप म्हणा, PNL वगैरे माझ्या अंडर, त्या सर्व गोष्टी होत्या. पण ऍज सच नवीन काय नव्हतं. पण बेसिक म्हणजे तू जर बिझनेस केला नसतास तर तुला ही एक वाट मिळाली नसती. मला माहितीच नव्हतं. आता माझ्या मते आजच्या डेटला खूप कमी लोकांना ऍक्च्युअल बॅकग्राऊंड मध्ये कसं चालतंय माहितीच नाही. खूप कमी ज्यांनी काम केलं त्यांनाच. आता समज जर कोण आपला पॉडकास्ट बघत असेल आणि त्याला वाटत असेल की या फील्डमध्ये मी यावं, तर काय करावं लागतं? म्हणजे काय वेगळे स्किल सेट डेव्हलप करायला कोर्सेस आहेत, काय आहेत? नाही, मला तर वाटतं कोर्सेस ऍज सच नाही आहे. बेस्ट स्किल सेट आहे की तुझं आहे ना, जनरल मॅनेजमेंट चांगलं असावं, अनालिटिक्स स्किल थोडी चांगली असावं. थोडं जेव्हा इनिशियली समजा तुला ह्याच्यात काम करायचंय तर थोडं ग्राउंड लेवल समजणे गरजेचं आहे. आणि नेहमी जो ना ह्याला बेटर कसं करता येईल, कारण की ही अजूनही इव्हॉल्विंग स्टेजमध्येच आहे. खूप सारे नवीन कन्सेप्ट येऊ शकतात, खूप सारा वेगळा रेव्हेन्यू मॉडेल पण येऊ शकतो. आता जे ह्या रेव्हेन्यू मॉडेल आहे, माइट बी आता कमिशन वरती अर्न करतात. आता मी तुला सांगतो रिसेंट चेंज काय, लोक सॅस मॉडेलवर जातात. सॅस मॉडेल म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेलवरती. मी रेव्हेन्यू मॉडेल नाही ठेवत. आता जसं उबर आणि रॅपिडोने स्टार्ट केले की ड्रायव्हर पण सबस्क्रिप्शन घेतात की दिवसाला तू आहे ना 10 रुपयाचं सबस्क्रिप्शन घे, तू किती ऑर्डर कर. पण ड्रायव्हर पे करतो त्यांना की 10 रुपये देतोय, तू किती ऑर्डर कर आणि मी कस्टमर कडून नाही घेत. हा नवीन रेव्हेन्यू मॉडेल आला.
तर खूप सारे म्हणजे अजूनही ऑप्शन्स आहेत की तू नवीन मॉडेल्स आणू शकतो, नवीन गोष्टी करू शकतो. पण एक बेसिक आहे ना, काय म्हणतात, अनालिटिक्स स्किल असली पाहिजे, थोडं सप्लाय डिमांडचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि थोडं ग्राउंड लेवल समजणे गरजेचं. बाकी असं काम कुठे करायला पाहिजे त्या माणसाने आधी? आणि तू जर स्टार्टअप केलं तर प्रत्येकाला तर स्टार्टअप करणं झेपणार नाही, नाही, पैसे जाणं वगैरे स्वतःचे. सो ह्या ज्या कंपनी आहे ना, त्या पण आहे ना जनरली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला पण हायर करतात, जे बिझनेस अनालिटिक्सचे जॉब्स असतात किंवा बिझनेस असोसिएटचे जॉब असतात, त्याच्यासाठी हायर करतात. तर त्या तिकडे त्यांना बेसिक नॉलेज भेटते, ट्रेनिंग भेटते की हा बिझनेस काय, तर तिकडून होऊ शकतो. म्हणजे असं रॉकेट सायन्स ह्याच्यात काही नाही की खूप डिफिकल्ट आहे. पण माझं म्हणणं की असं ह्याचे कोर्सेस नाहीये, कारण की ही म्हणणार फील्ड खूप नवीन आहे, तर असं ह्याचे कोर्सेस अवेलेबल नाही. माइट बी आता हायपर लोकल वरती असावेत, बघावं लागेल. मी आता रिसेंटली नाही चेक केलंय. ओके. पण मला जेवढी आयडिया आहे की नाही आहेत कोर्सेस, पण तुम्ही काम करूनच शिकू शकता. म्हणजे तुम्ही बेसिक काम स्टार्ट करा इनिशियली, मग हळूहळू तुम्हाला समजत जाईल बिझनेस, मग तुम्ही ह्याच्यात ग्रोथ करत. ओके, म्हणजे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज वरती, सर्टिफिकेशन वगैरे नाहीये. कारण तू मगाशी म्हणालास की MBA ला पण हे काय आपल्या पोर्शन मध्ये नव्हतं, तुला बेसिक गोष्टी हा, तर सर्टिफिकेशन नाहीये याच्यामध्ये. तुला प्रॅक्टिकल काम. पण तेच माझा प्रश्न होता की नोकरी कशी मिळेल ह्या फील्डमध्ये? तू नवीन म्हणास की इंजिनिअरला डायरेक्ट कॉलेजमधून हायर करते. तर बघा ह्याच्यात कसं असतं, स्टार्ट असे होते, मी आता ग्राउंड लेवल पासून सांगतो. पूर्ण ह्याच्यात गेम असतो सप्लाय डिमांड मॅनेजमेंट, की तुझी डिमांड जी येते, समजा काय की बिकॉज यांचे फिक्स पेरोल कोण नसतो किंवा फिक्स ऍसेट काय नसतात, ड्रायव्हर असतात आणि कस्टमर असतात, त्यांना मॅच करून देणे. समजा तू आता ऑर्डर प्लेस केली ह्या ठिकाणी, तर तिकडे जवळपास ड्रायव्हर पण असला पाहिजे ना. तर त्यांनी जर ऑर्डर घेतली तर तो ऑर्डर घ्यायला येणार. मी त्याला फोर्सफुली नाही देऊ शकत की तू जाच, हे नाही मी करू शकत. त्याला चॉईस असते, तो स्वतःहून घेतो. मग त्यासाठी काय बेस्ट ऑप्शन आहे? जर माझा इकडे एक कस्टमर आहे, तर त्याच्या आजूबाजूला 2-3 तरी ड्रायव्हर असले पाहिजेत की प्रोबॅबिलिटी 2-3 मधले एक तरी करेल. करेक्ट. मग त्या इक्वेशन नुसार सप्लाय अँड डिमांड मॅच. समजा ह्या एरियामध्ये 100 कस्टमर आहेत माझी, किंवा कस्टमरची ग्रोथ अशी चालली आहे, 5% 10% चालली आहे माझी ह्या एरियामध्ये, तर माझ्याकडे एवढा सप्लाय ग्रोथ पण असला पाहिजे किंवा एवढ्या नंबरमध्ये सप्लाय पण असला पाहिजे. तर मग तो बॅलन्स करण्यासाठी सप्लाय ऑनबोर्डिंगची एक टीम असते, डिमांड ऑनबोर्डिंगसाठी एक टीम असते. सप्लाय ऑनबोर्डिंग मध्ये एक फील्ड टीम असते, जी फील्डवरती जाऊन ड्रायव्हर लोकांना भेटते, टेम्पो ओनर्सला भेटते, त्यांना समजवते की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती काम केलं, तुम्हाला काय बेनिफिट भेटतील, ॲडिशनल ऑर्डर्स भेटतील, त्यांना ऑनबोर्ड करवते, त्यांच्याकडून काम करवते. हे सर्व काम करतात. डिमांड साईडला टीम असते, जी कस्टमरला रिच आउट करते, त्यांना समजवते की आमचा प्रोडक्ट काय नाहीये. एक टीम असते की जे आता तुला ऑर्डर प्लेस केल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स पण येतात, की काही ऑर्डर गुड्स डॅमेज केले, काही डिलिव्हरी नाही केली. मग ते सर्व प्रॉब्लेम कुठे रेस करणार, तर कस्टमर केअरची टीम असते, ती एक प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करते. ठीक आहे. त्यानंतर खूप सारे ड्रायव्हरचे प्रॉब्लेम असतात की यार माझे पैसे नाही आले, त्यानंतर माझे बँक अकाउंट वगैरे डिटेल चेंज, हे सर्व करायचं. त्यासाठी पण एक बॅकएंड टीम असते ऑफिसमध्ये, ती एक काम करत असते. त्यानंतर त्यांना, आता हे जे टीम आहे त्यांना मॅनेज करायला एक TL असतो की तो ह्यांना मॅनेज करतो. त्याला एक सॉफ्ट टार्गेट असतो की तुला बघ एवढं अचीव्ह करा, एवढे नंबर्स अचीव्ह करायचे, एवढे ड्रायव्हर्स तुला आणायचे आहेत, किंवा जो डिमांड साईडला एवढे कस्टमर आणायचे वगैरे वगैरे. त्यानंतर त्याच्यावरती एक मॅनेजर असतो, त्याला बघायचं असते ओव्हरऑल सिटीचा ग्रोथ, की त्याला सिटीचा टार्गेट असतो की सिटीमध्ये मला एवढे नंबर ऑफ ऑर्डर्स करायचे आहे, सर्व्हिस माझी अशी असली पाहिजे, फुलफिलमेंट म्हणजे जेवढे माझे ऑर्डर येतात, जेवढी डिमांड येते त्याच्यातून किती कम्प्लीट होतात. समजा माझ्या प्लॅटफॉर्मवर 100 ऑर्डर आले आणि फक्त 80 ड्रायव्हरनी घेतले आणि त्यांनी डिलिव्हर केली, तर माझा फुलफिलमेंट रेट झाला 80%. मी 80% ऑर्डर डिलिव्हर करू शकलो. तो इम्प्रूव्ह करणे, त्याच्याने तो कस्टमर एक्सपिरियन्स बेटर होतो. समजा तू आज एक ऑर्डर केली आणि ती कोणी उचललीच नाही, केलीच नाही, तू काय म्हणणार, मी कशाला करू, हा तर बकवास आहे. मग तो पर्सेंटेज वाढवणे, सर्व्हिस लेवलला काम करणे, सर्व्हिस लेवल इम्प्रूव्ह करणे, त्याच्यावरती काम करणे. त्यानंतर कॉम्पिटिशन अनालिसिस, कॉम्पिटिशन काय करतोय ते समजणे, त्या सर्वांवरती काम करणे, ह्याच्यासाठी एक टीम असते. असं करून त्याची हायरार्की आता वाढत जातं. मग एक सिटी एक येणार की आता जो एरिया बघतोय, मग त्याची एक येणार सिटी बघतोय, मग एक येणार रिजन. या सगळ्या जॉबला इकडे अपॉर्च्युनिटी आहेत या बिझनेस. मग हे सर्व करायला असं नाही की खूप तुला वेगळं नॉलेज पाहिजे. इनिशियल जे एंट्री लेवल जॉब आहे त्याला काही वेगळं नाही पाहिजे. तुला बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे, बेसिक तुझा काय म्हणतात ऍप्टिट्यूड चांगला असला पाहिजे, तुझे अनालिटिक्स स्किल असे चांगले असले, बस एवढंच रिक्वायरमेंट. तुला समजता आलं पाहिजे. आणि बाकी सगळी ग्रोथ तुझी तुझ्या कामावरती आहे की तू कसं समजतो, तू कसा ग्रो करतोय त्याच्यावर.
तू आता सांगितलंच बघ मगाशी एक मुद्दा मांडलास की हळूहळू वाढत चालले काय काय टेक्नॉलॉजी बदलतात. तर मी एक व्हिडिओ बघितला की US मध्ये वगैरे ड्रोनचा वापर करतात. तर आपल्या इथे पण काय असं होतंय का? बघ म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहेत म्हणजे? बघ ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, हम्म, ठीक आहे, ड्रोनचे कॉस्ट आहे, हम्म, ठीक आहे. आजच्या डेटला तू जर बघेल जसे ह्या कंपनीनी ग्रो केल्या, स्विगी, झोमॅटो म्हण, उबर, ओला बोल, रॅपिडो हम्म, बोल, झेप्टो बोल, हम्म. अंकल डिलिव्हरीज म्हण, ह्या एवढ्या कंपन्या आल्या आहेत, ठीक आहे. ह्यांच्यामुळे काय होतं माहितीये का, एक नवीन सेगमेंट क्रिएट झालं, गिग वर्कर्स. हा. तुझ्याकडे एक ऑप्शन आहे नेहमी की मला जर कुठून मला काहीच भेटत नाही, मी हे काम करून पैसे कमवू शकतो. आणि मला उपाशी उपाशी, झोपावं मी लागणार. डिलिव्हरी बॉयचं काम करून कमवू शकतो. ह्याच्यासाठी मला जास्त रिक्वायरमेंट पण नाहीये. हम्म. पहिली होती रिक्वायरमेंट बाईकची, तो पण ऑप्शन आता सबस्टिट्यूट केलं उलू सारख्या कंपनीने, ज्यांना रेंटेड बाईक देतात, ईव्ही बाईक असतात, ते तुम्ही यूज करून तुम्ही Okay. दिवसाचा रेंट द्या हम्म. आणि तुम्ही करू शकता काम. हा. तर हा एवढा इझी, म्हणजे पहिले अर्निंगसाठी जो बॅरियर होता ना, पहिले काय असायचं की यार मला कोण जॉब देणार, मी कुठल्या कंपनीत जाऊ विचारायला. आता तुमच्याकडे बॅरियरच नाहीये. करेक्ट. ह्या कंपनी तर रेडी आहेत की ये बाबा तू काम कर, मी तुला पैसे देतो. फक्त तुझ्याकडे तुझे डॉक्युमेंट्स पाहिजे बाबा, आधार कार्ड, बँक अकाउंट वगैरे, ते सर्व बेसिक डॉक्युमेंट्स असले पाहिजे, ठीक आहे. मग ही गिग वर्कर एक पूर्ण सेगमेंट तयार झालं, एवढा मोठा सेगमेंट तयार झाला की पहिले तर ह्याच्याबद्दल लोकांना आयडिया नव्हती. आजच्या डेटला पॉलिटिकली पण ते खूप स्ट्रॉंग, कारण की गरीब सेगमेंट आहे हा. पॉलिटिशियन त्यांच्यावर फोकस करणार, कारण की हा त्यांना वोट देणार, ह्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर हे वोट देणार. त्यामुळे तू आता बघितलं असणार की स्ट्राईक्स वगैरे पण होतात, खूप साऱ्या गोष्टी. ओके. की गिग वर्कर स्ट्राईक करतात त्यांच्या मागण्यांसाठी की आम्हाला या गोष्टी पाहिजेत, ह्या गोष्टी होत नाही, हे सर्व ह्या गोष्टीही व्हायला लागल्या. तर आजच्या डेटला आपली इकॉनॉमीमध्ये गिग वर्करचा सेगमेंट एवढा मोठा झालाय की जसं तुम्हाला ड्रोन डिलिव्हरी, ते कुठे युजफुल आहेत, कंट्री जिकडे ह्युमन रिसोर्स कमी आहे. ओके. जिकडे ह्युमन रिसोर्स कमी असल्यामुळे काय, तुला डिलिव्हरीला पण तुला तेवढे पैसे पे करावे लागतात. जर तू बाहेर जाशील तर ते लोक कितीतरी जास्त पैसे पे करतात एका डिलिव्हरी मागे, मिनिमम वेजेसमुळे. मिनिमम वेजेस वगैरेमुळे पण. आणि तिकडे लोकच नाहीये आणि त्यांना ते काम करण्यासाठी मग तेवढे पैसे द्यावे लागणार ना. बरोबर. तर त्यामुळे तिकडे खूप युजफुल आहे की चल ह्युमन रिसोर्स नाहीये तर मी टेक्नॉलॉजी आणतो, ड्रोनने डिलिव्हर करतो, ठीक आहे. जर मी इंडियामध्ये आता ड्रोनने युज करायला लागलो, अरे एवढ्या लोकांना जॉब कडे देणार किंवा एवढ्या लोकांना तू अर्निंग कशी देणार, एवढ्या लोकांच्या पोटावरती पाय येणार आहे. ड्रोन अशा ठिकाणी युजफुल आहे जिकडे पोहोचणे आजच्या डेटला डिफिकल्ट आहे. जसे की आपण म्हणतो की माउंटेन एरिया, की जिकडे पोहोचणे खूप डिफिकल्ट आहे, काश्मीर वगैरे म्हणा, उत्तराखंड म्हणा, नॉर्थ ईस्टचा एरिया म्हणा, तिकडे खूप सारे असे एरिया जिकडे बेसिक गोष्टी पण पोहोचवणे डिफिकल्ट होतात. ओके. तिकडे खूप युजफुल आहे. किंवा तुम्हाला असं करायचंय की तुम्हाला इंटरसिटी मुवमेंट फास्ट आहे, आता मला आहे ना गुजरातवरून एक गोष्ट मागवायची, एकदम पटकन, ती पटकन पाहिजे, मी त्याला पे कराल, तर त्यावेळेला ते युजफुल आहे. पण ह्या सेगमेंटसाठी जिकडे ज्यांनी एवढी मोठी इकॉनॉमिक तयार केली तिकडे मला तर नाही वाटत युजफुल आहे. आणि इनिशियली जेवढ्या चीप रेटमध्ये हा गिग वर्कर भेटतोय त्याच्यावर खूप जास्त स्पेंड करावं लागतं जर त्यांना ड्रोन वरती करायचं. तर आपल्या इथे कोणी ड्रोन पळवायला वेळवला तरी ते तर खूप मोठा चॅलेंज. आता जो उलूची बाईक मी म्हणाल ना, तुम्ही तर खूप वेळा बघितले, तर त्यांच्याकडे जीपीएस सिस्टम वगैरे असते की तू जीपीएस असतो, कुठून तू घेतली बाईक वगैरे, त्यानंतर तू लॉग इन वगैरे करतो, स्टार्ट करतो आणि जिकडे ड्रॉप करतो तिकडे तू संपतो, ते जीपीएस लोकेशन ट्रॅक होत राहते. ओके. ते पण खूप लोकांनी गायब केल्या, उलूच्या बाईक्सही खूप लोकांनी गायब केल्या आणि मग ते आपल्या प्रकारे चालवतात ते काढून सिस्टम. मग त्या गोष्टी इंडियात होतात. तर इंडियामध्ये लोकांची तेवढी हे नाही लायकी नाही मी म्हणणार, पण लायकीपेक्षा अजून त्या गोष्टी रेडी नाहीये लोक, की म्हणजे ह्या गोष्टी समजणे खूप डिफिकल्ट आहे त्यांना, कारण की आपल्याकडे पॉप्युलेशन तेवढं आहे आणि लोकांना थोडा इझी वे दिसला की मग ते चल ह्याचा सिस्टम काढला की माझी गाडी होऊन जाईल. करेक्ट. ते सर्व गोष्टी आहेत, पण ठीक आहे. म्हणजे सध्या तरी मला नाही वाटत, म्हणजे ज्या क्रिटिकल गोष्टी आहेत तिकडे युज व्हावा ड्रोन, असं मी म्हणतो. जिकडे माउंटेन एरिया जिकडे समजा मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड करायचं लवकर, खूप क्रिटिकल, तिकडे युजफुल आहे, तिकडे करू शकतात. असंच मला वाटत नाही ज्या स्केलवरती आपण ऑर्डर करतो, जे स्केलवरती 50 लाख ऑर्डर दिवसाला करतायत ह्या कंपनी, तर ते करण्यासाठी पण मला तो कॉस्ट तर खूप हेवी जाणार. करेक्ट. मग ते तर युजफुल नाही आहे ना. बरोबर. आणि तू बोलास गिग वर्कर, मग तुला काय वाटतं की आता बघतो आपण किती लोक काम करतात ही ॲज अ
म्हणजे कॉलेज वगैरे सगळं चालू आहे, तुला पॉकेट मनी वगैरे पाहिजे, तर त्या माणसाने करायला पाहिजे का? म्हणजे असं ॲज अ मोठे माणसं वगैरे पण करतात 40-50 वर्षाचे आपण बघतोय की लोक, हे फुल टाइम जॉब आहे का की काय असतात की पार्ट टाइम करतात लोक? मग जनरली तर हा पार्ट टाइम जॉब आहे. पण जसं तू म्हणाला की सेगमेंट, तर मी तर ह्या इंडस्ट्रीमध्ये ना सर्व टाईपचे सेगमेंट बघितले. म्हणजे यंग मुलं, कॉलेज गोईंग, 30-40s वाले, त्यानंतर 50-60s पर्यंत पण लोक बघितलेत. फिजिकल हँडिकॅप लोक पण बघितलेत, जे डिलिव्हरी करतायत. काही तर असे पण आहेत ज्यांना बोलता नाही येते, मुके आहेत, ते पण करतायत. म्हणजे कारण की त्यांच्यासाठी काही ऑप्शन नव्हता ह्याच्या आधी, की मी कुठे काम करणार ना, मी कुठून पैसे कमवणार. त्यांच्यासाठी हा इझी ऑप्शन झाला ना. ओके, म्हणजे तू म्हणतो की ऑप्शन असेल तर माणसं ही कामं करणार नाही. हा, जर ह्याच्यावर बेटर, कारण की अजूनही हा सिग्मा आहे मार्केट. म्हणजे तू सोशली बघेल की त्यांना लाज वाटते की मी अरे डिलिव्हरीचं काम करतो. आता हा खूप प्रमाणात कमी झालाय मेट्रो सिटीज मध्ये, जिकडे नॉर्मल झाल्या या गोष्टी. सर्वजण यूज करतात, त्यांना माहिती आहे की हा ठीक आहे. तर आता म्हणजे चांगले चांगले प्रोफेशनल लोक पण संध्याकाळी ऑफिसहून निघाले की चालू करून एखादा ऑर्डर करून येतात. की खूप सारे आता रॅपिडो जे करतात, खूप सारे जे बाईकनी जातात, पेट्रोलचे पैसे निघतात. म्हणून त्यामुळे आता हे खूप नॉर्मल व्हायला लागलंय. पण तरीही खूप सिग्मा आहे की मी ज्या एरियात राहतो त्या एरियात तर मी काम नाही करणार. हे म्हणजे मला जर कोणी बघितलं ओळखीच्या तर मी काय सांग, की हे मला कसं कळलं की पोर्टरमध्ये आम्ही जसं पोर्टरचं सर्वात म्हणजे पॉप्युलर त्यांची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी होती सर्वात चांगली चालली, ती होती त्यांची ना टेम्पो ब्रँडिंग. की जे ड्रायव्हर लोकांचे टेम्पो होते ना, त्याच्यावरती पोर्टरने स्वतःची ब्रँडिंग करायला स्टार्ट केली की लोकांना कळेल की पोर्टर टेम्पो म्हणजे टेम्पो रिलेटेड त्यांचं काहीतरी प्रोडक्ट आहे. ओके, हा. तर त्यांनी ब्रँडिंग चालू केली. तर त्याबद्दल ते ड्रायव्हर लोकांना पण त्यांनी काय द्यायला सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला वाटतं की पैसे देणार असेल, नाही. त्यांनी सांगितलं की ज्या टेम्पोवरती ब्रँडिंग आहे त्यांना बाकी लोकांना 10 सेकंड पहिले ऑर्डर भेटेल. अच्छा. आणि ती असं आपल्याला वाटतं 10 सेकंड म्हणजे काय, पण ते 10 सेकंडने ना त्याची अर्निंग 30% वाढवते. हो. त्याला ऑप्शन बाकीच्या पहिले येतो. कारण की ह्यांचा मॉडेल कसं काम करतो, एखाद्याचं ऑर्डर प्लेस केली, आता तर कम्प्लिटली चेंज मॉडेल आहे. मी पहिल्याचा मॉडेल सांगतोय की एखाद्याने ऑर्डर प्लेस केली, ती तुझ्या नियर बाय जेवढे 3-4 ड्रायव्हर आहेत, पहिले तर बोटोचा मॉडेल आहे, 3 ड्रायव्हरला जाणार, जे नियर बाय 3 ड्रायव्हर आहेत त्यांना जाणार, आणि त्याच्यातला जो पहिले ऍक्सेप्ट करेल त्याला जाणार. तिघांनी नाही घेतली तर तो त्याचा आहे ना रेडियस वाढवणार. पहिले अर्धा किलोमीटर होता तो 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये शोधेल. त्यांनी पण नाही घेतली मग 1.5 किलो, असं रेडियस वाढत जाणार आणि असं करून तो शोधणार. तर ज्यांना जाते त्याच्यात जो पहिले ऍक्सेप्ट करेल त्याला ती भेटणार. हा, तर त्यामुळे हा जो 10 सेकंडचा ऍडव्हान्टेज होता ना, हा खूप मोठा होता. त्याला बाकीच्या पहिले भेटायचं, फटकरून उचलून शकतो होता, त्याला ती ऑर्डर भेटायला लागली, त्याला मिळाली. तर त्यामुळे हा ऍडव्हान्टेज खूप काम करत होता. आणि त्यांची ब्रँडिंग स्टार्ट झाली इकडून. ठीक आहे, लोक ओळखायला लागले पोर्टर म्हणजे अरे टेम्पोररी, तुला टेम्पोररी का पाठवायचं हे. तर जेव्हा आमचा 2 व्हीलर सेगमेंट लॉन्च झाला, 2 व्हीलर सेगमेंट कोविडमध्ये ह्यांनी पोर्टरनी पण लॉन्च केलं. तर 2 व्हीलर जेव्हा लॉन्च केलं तर ऑब्व्हियसली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी हिट झाली की माझी ब्रँडिंग टेम्पोवर दिसते, म्हणजे जो मी माझा प्रोडक्ट त्याच्यावर दिसली पाहिजे. मग 2 व्हीलरमध्ये कोणावर दिसली पाहिजे, जे डिलिव्हरी ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कशा दिसणार, जर त्यांनी टी शर्ट किंवा कॅप किंवा हेल्मेट, बॅग पोर्टरच्या ब्रँडिंगच्या वापरलं तर. तर आम्ही तो प्रोजेक्ट स्टार्ट केला की ड्रायव्हर लोकांना टी शर्ट वगैरे आपण देऊ, ते घालणार. पण खूप म्हणजे ग्राउंडवरून किंवा ड्रायव्हर्सकडून तेवढा पॉझिटिव्ह अप्रोच रिस्पॉन्स नाही आला. त्यांचं म्हणणं हेच होतं की मी करतो कारण की मी माझे कपडे घालून फिरतो, लोकांना समजत नाही मी डिलिव्हरी बॉय आहे. ज्या वेळेला मी तुमच्या टी शर्ट घालून फिरणार त्यावेळेला तर लोकांना समजणार की आता पोर्टरचा डिलिव्हरी बॉय. अच्छा, मग भले जी इकडे चालली ती इकडे जवळ नाही. मग आता चालते, आता खूप चालते. पण इनिशियली खूप प्रॉब्लेम होता की हा सिग्मा तो होताच की नाही यार हे सर्व मी कसं करणार, हा प्रॉब्लेम आहे. तर तेवढं. आणि याच्यात अजून एक गोष्ट ऍड मी सांगतो की जे मी सांगितलं की मॉडेल, तर ह्याच्यात डेव्हलपमेंट कसं झालं आजच्या डेटला आहे ना, जसं मी सांगितलं की नियर बाय जे 3 लोक असतात त्यांना जाते, तसं होत नाही. आता ना डेटा सायन्स मॉडेल आलेलं आहे. डेटा सायन्स मॉडेल म्हणजे ह्यांचं बॅकहँड एवढं जबरदस्त काम करतं किंवा ह्यांनी एवढं इन्व्हेस्ट केलं त्याच्यावरती, एवढं काम केलं ह्या कंपन्यांनी की ते खूप सारे पॅरामीटर स्टडी करतात. फॉर एक्झाम्पल समजा इकडे, कारण की आता ड्रायव्हर्स पण भरपूर आहेत, तर मी आहे ना चूज करू शकतो ड्रायव्हर्स कोणाला द्यायचं. तर चूज कशावरून करणार की मी सर्व बघणार की ह्या ड्रायव्हरची रेटिंग काय. हा ड्रायव्हर समजा बोरिवली टू अंधेरी ऑर्डर आहे, तर ह्याच्या पहिल्याची ऑर्डर जनरली हा प्रेफर करायचा का,
ओके. हा ड्रॉप लोकेशन प्रिफर करतो का, हा पिकअप लोकेशन प्रिफर करतो का, त्यानंतर हा शॉर्ट डिस्टन्स ऑर्डर करतो की लॉंग डिस्टन्स, ह्या दिवसाला ह्या वेळेत करतो का ऑर्डर, नाही करत का, असे 50हून जास्त पॅरामीटर्स ते स्टडी करतात विदिन अ सेकंड्स. हो. हा सर्व चालेल विदिन, मी बोलतो विदिन सेकंड्स. आणि त्याच्यात जो सर्वात सुटेबल, त्याचा सर्वात हायएस्ट करून ना त्या ड्रायव्हरला ऑर्डर करतो, हो, त्याला पहिले जाणार. त्याला पहिले जाणार. त्यामुळे आता काय व्हायला लागलं की ड्रायव्हर लोकांना समजायला लागलं की मला जर ह्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर पाहिजे, मला ह्याच्यावरती सर्व ऑर्डर केले पाहिजे, तर माझी प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मला ऑर्डर लागतील. त्यामुळे मग ह्यांनी ह्या प्रकारे, कारण की हे लोक फोर्स नाही करू शकत, कंपनीज फोर्स नाही करू शकत की तुला प्रत्येक ऑर्डर केलीच पाहिजे. म्हणजे आम्हाला कधी वाटत की अरे उबर रिजेक्ट करतोय, असा कसा रिजेक्ट करतोय की एक पण येत नाही. तर ते त्यांना फोर्स नाही करू शकत. मग फोर्स नाही करू शकत, मग आपण काय करायचं, चला हा फंड आहे, तू चांगलं काम केलं तुला जास्त ऑर्डर देणार, तू नाही केलं तर तुला कमी देणार, तू स्वतःहून करतो, माझी चुकी नाही ह्याच्यात, बरोबर, तुझ्या तुझ्या परफॉर्मन्सवरती तुला काम भेटतोय. आता एवढे चेंजेस झाले आणि खूप सारे अजून होत आहेत. म्हणून तू मगाशी बोललास की तू जेव्हा स्टार्टअप केलंस तेव्हा तुला आयडियाच नव्हती ह्या सर्व, आणि एवढा डेटा स्टडी करतात, एवढ्या साऱ्या गोष्टी, मी ते खूप बेसिक गोष्टी बोलतो, एवढ्या साऱ्या गोष्टी स्टडी करतात, ते तर मला स्टार्टअपच्या वेळेला कल्पनाच नव्हती. म्हणजे मी तो विचार, म्हणजे स्वप्नात पण नसेल विचार केला ह्या सर्व गोष्टी स्टडी होतात. आणि त्यानंतर मला कळायला लागली, आणि हाच हेतू होता माझ्या जॉबवरती स्विच व्हायचं, की ह्या सर्व गोष्टी शिकूया, माहिती करूया की बाकी बिझनेस कसं करतात, ते कुठल्या स्टेजला पोहोचले. तुला आता वाटतं का तुझ्या जॉबचा बिझनेसचा एक एक्सपिरियन्स आणि तुझ्या नोकरीचा जो एक्सपिरियन्स आहे, आता वाटतं का की अरे परत मला बिझनेस स्टार्ट करावा किंवा काय? हा, डेफिनेटली. म्हणजे माझं तर आहे मनात की किंवा विचार आहे की मी करणार चालू, पण तेच आहे, एक राईट टाइम आणि एक राईट ऑपॉर्च्युनिटीचा वाट बघतोय की ती मिळाली पाहिजे, आणि तशी बिझनेस आयडिया वाटली पाहिजे, की कारण की आता तो ट्राय अँड फेल वाला सिच्युएशन नाही ना. आणि आता तसं जॉबच्या बाबतीत पण मी खूप सिक्युअर आहे, खूप बेटर पोझिशन वरती आहे, जॉब लाईफ चांगली चालू आहे, म्हणजे सर्व ठीक आहे. जॉबमध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप चांगल्या लेवलवरती, खूप सिनियर लेवलवरती भेटत आहेत, मग तिकडे ग्रोथ खूप चांगली चालू आहे. मग तू विचार करतो की कशाला मग तिकडे एक सिक्युरिटी काइंड ऑफ थिंग आहे. आणि जर तू मला विचारशील ना की आता सर मग बिझनेस केला पाहिजे, बिझनेस अरे तुम्हाला एवढं इझी भेटते, आरामात असते, एकदम अपोजिट आहे, एकदम. मी म्हणा बिझनेस मध्ये तुम्हाला आराम नसतो, काही तो तुझा बिझनेस आहे, जे पण होते तर तुला डायरेक्टली नुकसान होते. जॉब मध्ये कसं आहे, तू एक पर्टिक्युलर सेक्टर किंवा एक पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये किंवा एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, ठीक आहे. तू जर नाही केलं तर तुझ्या बरोबर अजून पण कोणतरी आहे, तू काहीतरी करतोय, ठीक आहे. म्हणजे तुझ्या कामाचा जर तू एखाद्या वेळेला नाही केलं किंवा चुकी केली तर ऍज सच मोठा इम्पॅक्ट तुला होत नाही, कंपनीला थोडाफार होत असणार, पण कंपनी पण तुला काय असं नाही की मंथलीला सॅलरी तर भेटणार, तुझे लिव्ह असतात, तू लिव्ह घेऊ शकतो. बिझनेस मध्ये तसं नाही होत ना. बिझनेस काय तुला माहिती आहे, तुझ्यावरती डिपेंडेंट जर आहे तर तू जर लेट गो केलं त्याला की नाही ठीक आहे काय, तर ते डुबत जाणार, आणि त्याचा फायनान्शियल लॉस, मेंटल लॉस सर्व तुला होत राहणार. बरोबर. आणि तू पैसे, तुझा टाइम सर्व इन्व्हेस्ट केलेला असतो, आणि त्याचा स्ट्रेस तुझ्यावरती नेहमी राहते. करेक्ट. तू त्याला सगळं रेडी पाहिजे या गोष्टी, तू त्यासाठी रेडी पाहिजे की बरोबर. आम्हाला मागे पण कौतुक खरवले की तुम्हाला नोकरी करायची नाही म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ नका, की कोणतरी उद्योग करतो किंवा व्यवसाय करतो तसा अप्रोच नको. तुम्हाला अंगात खाच पाहिजे, जशी तुला सुरुवातीला होती. खास पाहिजे, आणि थोडं आहे ना, खास तर आहे इम्पॉर्टंट, पण त्याच्यावर थोडं आहे ना असेसमेंट असणे पण गरजेचं आहे, की प्लॅन बी पण असला पाहिजे, की जर मी फेल झालो तर काय. ओके. असं तर नाही ना की यार हाच एक बिझनेसच लाईफ आहे, ती जर डुबलं तर मी संपलो, नाही ना. तुझ्याकडे प्लॅन बी असला पाहिजे नेहमी. तू जर समजा काही खराब झालं तर तू कसं रिकव्हर करणार, तू काय करणार, ते असणे खूप गरजेचं आहे, तो बॅकअप असणं गरजेचं आहे. अदरवाईज आणखी आता खूप म्हणजे हा ट्रेंड चालू आहे किंवा हा खूप डिस्कशन होते की या लोकांनी उद्योग करा, उद्योग बरोबर आहे, उद्योग केले पाहिजे, उद्योग असं नाही, पण असं नाही की डोळे बंद करून हा करतोय म्हणून मी केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा तेवढा अभ्यास असला पाहिजे, तेवढं तुम्ही रिसर्च केलं पाहिजे, तेवढ्या त्या गोष्टीत अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे आता तू करतोय की आधी तू सुरुवात ट्राय केलंस, पण आता तू परत अनुभव घेतोय. येस. आणि समजा तुम्हाला असं मग वाटते की नाही मी एक ट्राय करू, तर ट्राय पण एकदम आहे ना ऑल इन जाऊन नका करू, की माझे सर्व तसं नका करू. थोडा सेफ घ्या, बघा पहिले की माझी जी आयडिया आहे ती थोडा एक ट्रायल करून किंवा एक पायलट करून ट्राय करून की बरोबर आहे का नाही आहे का, कसं आहे. तुला एक्सपिरियन्स नसेल त्या बिझनेसमध्ये तर म्हणतो. येस, एक पायलट करून लॉन्च करा मग. आणि ऑलमोस्ट सर्व असंच करतात की पहिले सुरुवातीला छोटा पायलट करतात,
की बघतात की बरोबर चालतो की नाही, काय रिसोर्सेस लागतात, अजून इन्व्हेस्ट केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, आणि तसं स्टार्ट होते जर्नी. बरोबर. आता आपण जेवढी चर्चा केली तर एक गोष्ट लक्षात आली की सगळा सप्लाय चेनचा बिझनेस आहे डिलिव्हरीवरती डिपेंडेंट आहे आणि त्यासाठी चांगले रस्ते हवेत. मग तुमची जी फील्ड आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटबरोबर चर्चा होते का की शासनावर की रस्ते चांगले हवे? कारण आता आपण बघतो की 5 मिनिटात डिलिव्हरी किंवा काय, तर ते रिस्क आहे ना, त्यांच्या त्यांच्या जीवासाठी पण तो धोका आहे आणि आपल्या पण, की वाकडे तिकडे चालताना आपलं येस टाकतील येस बाईक. येस येस. मग त्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटबरोबर चर्चा होते? हो हो. आता तू बघितलं असेल गव्हर्नमेंट बरोबर खूप वेळा डिस्कशनच झालंय, खूप साऱ्या म्हणजे जेवढ्या कंपनी आहेत त्यांना गव्हर्नमेंट नी बोलवलंय, डिस्कशन पण केलंय, जे म्हणतात 10 मिनिट्स डिलिव्हरी. हां. तर त्याच्याबद्दल खूप सारे कंप्लेंट गेल्या होत्या की सिग्नल व्हायोलेशन होत आहे, त्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत, हां. दुसऱ्यांना हार्म करतायत, हम्म. तर हे सर्व का करतात वगैरे वगैरे. तर गव्हर्नमेंटनी पण त्याच्यावर ऍक्शन घेतली होती. ह्या कंपनीने सर्वांना सांगितलं होतं की हे सर्व 10 मिनिट्स डिलिव्हरी वगैरे नका ठेवू. ओके. हे सर्व एक सायकोलॉजिकल, जरी कंपनी म्हणते की नाही आमचं सर्व प्रोसेस ड्रिव्हन आहे, आमचं सर्व कॅल्क्युलेटेड असते, त्याला असं नाही की तू 100च्या स्पीडवर गेला तरच 10 मिनिटं बरोबर. नाही, ते नॉर्मल कॅल्क्युलेटेड आहे की तू किती नॉर्मल स्पीडने गेला तरी पोहोचणार. हां. पण तरी पण तो एक सायकोलॉजिकल असतो की 10 मिनिटात पोहोचवायला पाहिजे. तर ते हे सर्व शब्द वगैरे काढून टाका. हां. किंवा गिग वर्कर्सच्या बाबतीत डिस्कशन झालंय, पण ऍज सच रोड कंडिशन बद्दल मला तरी नाही वाटत की मतलब Okay. गव्हर्नमेंटनी किंवा ह्याच्यावर डिस्कशन झालं असं, पण काही ऍक्शन सिरियस ऍक्शन घेतली. कारण की बघ, एवढं इम्पॉर्टन्स आहे दळणवळणाचं किंवा ट्रान्सपोर्ट सेगमेंटचं. हम्म. आजचं जे आता जे करंट जो बघतील, जे इराण, इस्रायल आणि युएसचं बरोबर. वॉर चालू आहे. हम्म. इराणला म्हणतात की लोक म्हणतात की इराण तो वॉर आहे ना काइंड ऑफ जिंकलाय. हम्म. आणि तो जिंकला कशावरती? वेपन्स वगैरे त्याचे सर्व संपवलं, अमेरिका म्हणून सर्व संपवलं त्याचं. तो जिंकला, त्यांनी ट्रान्सपोर्ट रूट ब्लॉक केला फक्त. एक ट्रान्सपोर्ट रूट ब्लॉक केलं त्यांनी फक्त, आणि पूर्ण जग म्हणायला लागलं की बस तुम्ही थांबवा, तुम्ही थांबवा, तुम्ही थांबवा, बस झालं. आम्हाला खूप नुकसान होतंय, बरोबर, आमचा कॉस्ट वाढतोय, आमचा टाइम वाढतो एक प्रोडक्ट याचं. करेक्ट. हां. तर ह्याच्यावर समजते की ट्रान्सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे, लॉजिस्टिक्स किती इम्पॉर्टंट. जर रस्ता तुम्ही चांगला करतात त्याच्याने तुमचा टाइम इम्प्रूव्ह होतो, त्याच्याने तुमचा कॉस्ट पण इम्प्रूव्ह होतो. समजा एक टेम्पोला एका ठिकाणी पोहोचायला 1 दिवस लागतो, 2 दिवस लागतात, आणि जो 1 दिवसात पोहोचायला लागतो, ते 1 दिवसाचा कॉस्ट कमी झाला ना डायरेक्टली. मग तो तुझा ऍट द एंड प्रोडक्ट वरती पण रिफ्लेक्ट होणार. बरोबर. हां. मग तिकडे त्याचा कॉस्ट कमी होणार. हम्म. ठीक आहे. त्यामुळे रस्ते चांगले होणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी आता म्हणावं तुला, मुंबईमध्ये सर्वांना माहिती आहे की वेअर हाऊसेस सर्वात जास्त भिवंडीला आहेत. भिवंडी वेअर हाऊस हब आहे की तिकडून सर्वात जास्त पहिले गुड्स तिकडे येणार, तिकडून मग मुंबईमध्ये येतो. ठीक आहे. त्या तू आता कधी जाशील त्या साईडला जा, तुला नेहमी ट्रॅफिक भेटणार. भिवंडी बाजूला. भिवंडी Okay. बाजूला तू गेलास की. आणि रस्त्याची हालत तिकडे पावसाळ्यात बघशील तर हम्म. तुला, म्हणजे जनरली बिकॉज आम्ही काम करतो, आमचे फुलफिलमेंट ड्रॉप होऊन जातात त्या एरियातले. का? Okay. काय 2 किलोमीटर पण जायचं असेल ट्रॅव्हल, मी जाणार नाही. 2 किलोमीटर जायला 30 मिनिटं लागतात. अच्छा. मी त्या तिकडे जाणारच नाही, तो ऑर्डर नाही घेत. बरोबर. हां. मग ती फुलफिलमेंट ड्रॉप होते. हम्म. त्यामुळे रस्ते, बरोबर. म्हणून खूप लोक म्हणतात, आणि मला कोट माहिती नाही कोणी केलंय, पण खूप म्हणतात की जर कंट्रीला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करायचं असेल ना, तर तुमचे रस्ते, ते दळणवळणाचे साधन बरोबर. चांगले. कॅनेडीच्या आजही ऑफिसमध्ये होता, ते गडकरींनी एका भाषणात म्हटलेलं की अमेरिका ग्रेट आहे कारण अमेरिकेचे रस्ते ग्रेट. रस्ते चांगले ऑब्विसली, कारण की कुठलीही गोष्ट ती फास्ट ट्रान्सपोर्ट होते ना, त्याचा कॉस्ट पूर्णपणे कमी होतो. बरोबर. तू आता जे इराणचं उदाहरण दिलंस की त्यांनी शिपिंग रूट ब्लॉक केले, तर मग आपण असं म्हणू शकतो की दळणवळणावर ज्याचा ताबा आहे तो अख्ख्या जगावरती कंट्रोल करतोय. साहजिकच. बघ किती सारे कंट्री आहेत. आता आपण म्हणतो चायना या सर्व कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्ट कशामध्ये करतो? इन्फ्रास्ट्रक्चरवर करतो. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो सर्व कंट्रीमध्ये. म्हणतात आफ्रिकामध्ये तुझा मोस्टली कंट्रीजमध्ये चायनीज इन्व्हेस्टमेंट दिसणार. एशियामध्ये तू गेला तिकडे पण तुला तेच कंडिशन आहे. त्यानंतर तिकडे साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये गेला, चायनीज इन्व्हेस्टमेंट हेवी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. का करतात? काही त्यांना माहिती आहे माझी स्ट्रेंथ काय, मी मॅन्युफॅक्चरिंग हेवी कंट्री. मग जो मॅन्युफॅक्चर झालेला सामान आहे तो मला पोहोचवायचा आहे ना दुसरीकडे. मग तो पोहोचवणार मी कसा? जेव्हा ह्या कंट्रीजमध्ये सर्व गोष्टी चांगल्या होतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, तेवढं मला इझी जाणार. त्यामुळे त्यांचा जो इनिशिएटिव्ह, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणतात, ज्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तान वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. रोड्स बनवतात, रेल्वेज वगैरे सर्व बनवतात. तो ह्याचाच तर पार्ट आहे. मग लॉजिस्टिक्स इझी व्हावे, कॉस्ट कमी व्हावा कुठेही सामान पोहोचवण्याचं. आजच्या डेटमध्ये तू इराणवर स्टेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक झालाय, ठीक आहे, अदर रूट पण आहेत, पण अदर रूटने प्रॉब्लेम काय होते? तुझा टाइम वाढतोय ना. टाइम आणि कॉस्ट. टाइम वाढला की तुझा कॉस्ट वाढणार.
मग तीच एक गोष्ट जी माझी 100 रुपयाला भेटत होती ती माझी झाली 150 रुपये. तुझं डायरेक्टली इन्फ्लेशन वाढलं. मग हे सर्व चेन आहे. तुझी एक कॉस्ट वाढली की सर्व तुझे वाढत जाणार ना. राईट. मग कंट्रीला डिफिकल्ट होऊन जाते की तुझं कॉस्ट मॅनेज करणे कंट्रीमध्ये, इन्फ्लेशन कंट्रोल करणे. म्हणून लॉजिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट. ज्याचे रस्ते चांगले, ज्याचे दळणवळण साधन चांगले, ज्याच्याकडे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, डिफरंट रूट अवेलेबल. जर तू एक्सपोर्टच्या मामले बघशील तर शिपिंग रूट ज्यांच्याकडे अवेलेबल आहेत, ज्यांच्याकडे प्रॉब्लेम नाही, शिपिंगवरती ॲज सच कोणाचा कंट्रोल नसतो. जे आर्टिफिशियली बनवले असतं त्याच्यावरती कंट्रोल असतो, नॅचरल वरती कोणाचा कंट्रोल नसतो. पण आता आपण बघितलं नॅचरल वरती पण कंट्रोल करतात लोक. आणि आता त्यांचं बरोबर आहे चुकीचं नाही ते ठरवतील, पण कंट्रोल करू शकतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की ज्याचं दळणवळणावरती कंट्रोल आहे तो आजच्या डेटला किंग आहे. अजून एक प्रश्न मला एक विचारायचा आहे. आता AI सगळीकडे डिस्टर्ब करत चालले बघ. मोस्टली टेक फील्डमध्ये वगैरे AIमुळे नोकऱ्या जात आहेत लोकांच्या. तर सप्लाय चेनमध्ये काय आहे? बघ, मला असं वाटते की सप्लाय चेनमध्ये पण ऑलरेडी AIची एंट्री तर झालेली आहे. जसं मी आता तुला म्हणालो त्याच्या आधी डेटा सायन्स मॉडेल, त्याच्यामध्ये डेटा सायन्सने तो फक्त डेटा रीड करतोय आणि त्यानुसार तो ऑपरेट करतोय किंवा परफॉर्म करतोय आणि त्यानुसार असाइनमेंट करतोय. ठीक आहे. आजच्या डेटला मी असं तुला बोललो की खूप सारे जॉब असे आहेत ह्या फील्डमध्ये की कस्टमर केअर वगैरे झाले किंवा बॅकएंडचे छोटे मोठे जॉब झाले. तर तिकडे तर AI डायरेक्टली जागा घेऊ शकतो. की जे आता समजा मी एक ड्रायव्हर आहे, मला एक प्रॉब्लेम झाला, मी सामान घेऊन जातोय, तिकडे कस्टमरच नाहीये. आता मी काय करू त्या सामानचं? तर मी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला की बघा असं असं झालंय. मग तो ट्राय करणार, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. आता त्या कस्टमर केअरची जागा तो AI घेऊ शकतो ना. जो ह्याने प्रॉब्लेम सांगितलाय तो प्रॉब्लेम समजून घेणार आणि त्या प्रॉब्लेमच्या बद्दल जे पण 4-5 ऑप्शन असतील तर तो अनालाइज करणार की कुठले मी ऑप्शन करू शकतो ह्याला, की कुठल्या ह्याच्याबद्दल बेटर ऑप्शन आहे, की सोल्युशन काय देऊ शकतो तो देणार. ओके. त्यांचे जॉब तर गेले. म्हणजे बॅकएंडचे जे जॉब आहेत, जे कॉल सेंटर वाले हे आधीच आपल्याला कॉल रेकॉर्डिंग वगैरे ऐकू येतात, बरोबर, ते सगळे हे सर्व जॉब थोडे डिफिकल्ट आहे. इव्हन मी म्हणेन की जनरल मॅनेजमेंटचे जॉब पण AI डिस्टर्ब करू शकतो इझिली, कारण की सप्लाय डिमांड मॅनेजमेंट आहे. आता समजा मी तुला असं बोलणार की इकडे समजा 100 ऑर्डर्स बनत आहेत, तर तेवढे ड्रायव्हर्स असले पाहिजेत. ते सर्वचं कॅल्क्युलेशन करणे आणि त्यानुसार ऑनबोर्डिंग मॅचिंग करणे, नवीन ड्रायव्हर आणणे, ठीक आहे, की जे आहेत त्यांना तिकडे ऍक्टिव्ह करणे वगैरे वगैरे. तर हे सर्व डेटा कॅप्चर करून AI पण तो करू शकतो. मग त्यांना पण धोका आहे थोडा. त्यांना पण धोका. आणि ज्या स्पीडनी AI गोष्टी अडॉप्ट करतोय, तर इन फ्युचर किंवा विदिन नेक्स्ट 3 to 4 years खूप साऱ्या जे आपण विचारही आता नाही करू शकत त्या गोष्टी पण मला वाटतं धोक्यात येतील. कारण त्याचं अडॉप्शन खूप फास्ट आहे. इनिशियल जेव्हा AI आलं होतं तेव्हा त्याचं अडॉप्शन एवढं फास्ट होतं. पण जेवढ्या त्याला आपण इनपुट देतोय, जेवढ्या गोष्टी आपण सांगतोय तेवढं तो आत्मसात करताना त्याला समजतंय की मी ह्या गोष्टी आल्या त्याच्यावर काय केलं. आपण आता बोलू शकत नाही की ते काय काय आता नाही. म्हणजे जे आता आपण विचार करतोय ना त्याच्यावर खूप मोठ्या स्केलमध्ये तो डिस्टर्ब करेल, एवढं मी सांगतो. कमी नाही होणार, खूप मोठ्या स्केलमध्ये होणार. एवढं तर मला वाटते, जेवढं मी बघितलंय, जेवढा आपण पण युज करतोय आजकाल, जेवढं ChatGPT वगैरे आपण युज करतोय. इनिशियल बघायचं तर आपण कसं युज करतोय आणि आता बघा कसं युज करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला ग्रोथ दिसेल आणि तुम्ही थोडेफार प्रमाणात त्याच्यावरती डिपेंडेंट झालेले आहेत हे पण तुम्हाला दिसेल. बरोबर. आदित्य पिंपळे, तू आज आमच्या बरणी या चॅनलवरती आलास म्हणून खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद वेदांत आणि कौस्तुभ दोघांचं. खूप चांगलं वाटलं इकडे येऊन. माझी इच्छा आहे तुमचं चॅनल खूप मोठं व्हावं, अशाच गप्पांची बरणी भरावी आणि लोकांनी त्यांना जी पाहिजे गोष्ट ती काढून त्या बरणीतून घ्यावी. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना हा विषय रिलेव्हंट असेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. मी तिकडे बघितलं, कौस्तुभकडे बघितलं. बरं, ठीक आहे.